नमस्कार मित्रांनो, माझं नाव विकी, मी एक दारुड आहे. हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. अल्कोहोलिक्स अनोनिमस या अलौकिक संघटनेची मदत दारूपासून दूर राखल्या गेले. आपला जो टॉपिक दिलाय शाश्वत आनंदासाठी हे साहित्य अल्कोहोलिक्स अनोनिमस लिटरेचर, जे आता आपले भाऊ वाचत होते प्रियांबल, नंतर दुसऱ्या बांधवाने आपल्या प्रतिबिंब वाचलं आणि अशा असंख्य पुस्तके आहेत, छोटे छोटे आणि बरीचशी पुस्तके. आणि त्याचा माझ्या जीवनात मी कशा पद्धतीने वापर केला, करतोय, करावा लागेल असं सांगण्याचा माझा प्रयत्न असेल. मी मुक्तानंद समूह चिंचित तालीम माझा होम ग्रुप आहे. 7 डिसेंबर 2012 मध्ये मुक्ततेची सुरुवात, तो पहिला दिवस आहे माझा. आणि तेव्हापासून आज तागायत मी फेलोशिपमध्ये येतोय. वयाच्या 23व्या वर्षी फेलोशिपमध्ये आलो आणि आजपर्यंत टिकून आहे. त्याचं कारण हे आहे की दुसरा पर्याय नाही माझ्याकडे. ऍक्च्युली मी काल रात्री फोन करून सांगणार होतो की मला शक्य नाही आहे ना, एवढी भयानक तब्येत माझी डाऊन आहे. घासा पूर्ण लाल झालेला आहे, टॉन्सिल सुजलेलं आहे माझं डाव्या बाजूचं. म्हणून गरम पाणी करून रात्री थोडंसं मिठाच्या हळदीच्या पाण्याच्या गुळण्या केल्या, आज सकाळी करून आलोय त्या. त्याच्यामुळे तुमच्या समोर उभा आहे बोलायला. कमिटमेंट खूप महत्वाची. मी जर कमिटमेंट दिली 2 आठवड्यापूर्वी तर ती पाळणं माझी जबाबदारी. मग ती तब्येत कशी पण असू देत, मला माहित नाही. खूपच अडचण असते तर गोष्ट वेगळी. मला जाणवतं की अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये यायच्या आधी थोडासा प्रवास सांगतो. नवीन सदस्य आहे, नवीन सदस्य ज्यावेळेस येतो त्यावेळेस मला माझ्या पहिल्या दिवसाची आठवण करून देतो आणि कोणत्या अवस्थेत मी आलो होतो, मानसिक आणि शारीरिक अवस्था माझी काय होती. वयाच्या साधारण 16व्या वर्षी दारू प्यायला सुरुवात केली होती. 14 ऑगस्ट 2006 दारूचा हळूहळू प्रमाणे अट्रॅक्शन कुठे दारू प्यायला सुरुवात केली होती. दारू पिली की काहीतरी भारी होतं, जरा वेगळ्या नशेत जातो, वेगळ्या धुंदीत जातो असं मी बघायचो माझ्या वडिलांना, माझ्या आजूबाजूच्या लोकांना. दारूने दिलेले फटके सुद्धा मी बघितलेले होते. रिकव्हरीचे लोक घरी यायचे, टीव्ही उचलून घेऊन जायचे, वडिलांना धमकवायचे, बरंच काही बघितलं होतं मी. पण तरी दारूबद्दलचं आकर्षण माझं काही त्या दरम्यान एक घृणा होती दारूबद्दल. लहान असताना दारू एक चीज काहीतरी घाणेरडी. पण नंतर जसं यशस्वी होत चाललो, 10वीला फर्स्ट क्लास पास झालो, चित्रकलेत पुढे होतो, फुटबॉल टीमचा कॅप्टन होतो, पुढे प्रगती चालली होती. समाजात नाव होतं, विठ्ठल मंदिरात टाळकुट्याला जायचो, अभंग म्हणायचो, भजना म्हणायचो. चांगलं वाटायचं लोकांना की अरे हा काय उत्कृष्ट माणूस, म्हणजे चांगला आहे मुलगा, योग्य मार्गाला लागलेला आहे. आणि हा जो काय माझा प्रवास सुरू होता, दारूने माझ्या जीवनामध्ये प्रवेश केला 10वी पास झाल्यानंतर कॉलेज लाईफमध्ये. आणि तिथून दारू ज्यावेळेस मी पहिल्यांदा पिलो, कॉर्पोरेशनच्या ब्रिजवरती, मंगला थिएटरच्या वरती, असे 14-15 मित्र होतो आम्ही. आणि मला ते थम्सअप मध्ये त्यांनी बिअर टाकून दिली, म्हटले हे घे 2, काय होत नाही, थम्सअप समजून पी. मला काय कळलं नाही, आपलं म्हटलं चला बघू पिऊन काय होते. मला प्यायची तर होती, फक्त भीत होतो कशी प्यायची, कसं माप असतं काय मला माहित नव्हतं, कशी भारतात लागतात काहीच माहित. ते 4 घोट पिलो असून 2-4 घोट उडण गरम सिगरेटची गोड फिल्टरची ओढली असेल. लहान म्हणजे काय, पहिला जो सिगरेट होता त्याला फिल्टर तोच मिळतो पहिला, ते मला भारी वाटलं सिगरेट ओढल्यानंतर. आणि त्याच रात्री मी बालगंधर्व चौकात शर्ट काढून त्या साऊंड सिस्टीमच्या समोर नाचत होतो. त्या एका नगरसेवकांनी दुसऱ्या दिवशी 15 ऑगस्ट असल्यामुळे रात्री साऊंड लावलेले होते. आणि मला वाटलं अरे भारी काहीतरी केमिकल पिलो की भारी वाटतं. स्त्री आणि पुरुष मद्य घेतात, मद्याने त्यांच्यावर केलेला परिणाम त्यांना आवडतो म्हणून. आणि मला तो परिणाम आवडला होता दारूने केलेला. मला आठवतंय नंतर काही दिवस उलटून गेले, नंतर परत प्यायला बसायची संधी मिळाली. त्यावेळेस लिटरली माझ्यासमोर ज्यावेळेस तो बिअरचा ग्लास भरण्यात आला, मला इतका घाण उलट्यासारखं होत होतं ते वास त्या दारूच्या बाटलीचा. पण मी त्या लहान मुलाला जसं त्याची आई औषध पाचते खोकल्याचं, नाक दाबते आणि पाचते मध्ये पितं, सेम तशी मी दारू पिलो. 2 ग्लास नाक दाबून पिलो. खायला भारी वाटतं, म्हणजे कारण मला ते फक्त पोटातून डोक्यात जावी एवढी डोक्यात होतं, मला ते वास नको होता. नंतर मित्र म्हणायला लागले काय बाई लागत दारू पितो, खांडगायच का, मग ते शब्द वापरायला लागले, त्रास व्हायला लागला. मग म्हटलं मग मी तुमच्यापेक्षा कसा भारी दारू पितो दाखवतो तुम्हाला. 2 वर्षात अट्टल दारोडा झालो त्यांच्यापेक्षा, अट्टल क्रॉनिक अल्कोहोलिक झालो. दारूचं प्रमाण हळूहळू वाढत होतं, एन्जॉय करायचं म्हणून पित होतो. दारू पिलो की वेगवेगळ्या जोक मारायचो, कॉमेडी करायचो, जेणेकरून मिमिक्री करायचो, वेगवेगळे आवाज काढायचो. वेगवेगळ्या पिकनिक स्पॉटला गेल्यानंतर भारी वाटायचं पिल्यानंतर. सेलिब्रेशन एक असायचं, दारू म्हणजे सेलिब्रेशन. मटण केले तर प्यायचं, मग जेवायचं, भारी वाटतं. वरती गड चढायचा किंवा कुठं जायचं तर मजा वाटते फिरायला. नंतर हे जे आनंदाचे क्षण होते जे दारूने जे काय मला देत होती, नंतर हळूहळू दारू सोबत झालेली ओळख, नंतर दारू सोबत झालेली मैत्रीचं रूपांतर, नंतर प्रेमात झालेलं रूपांतर दारू सोबत, ते खूप भयानक होतं.
एका बाजूला मिलिटरीत जायचं स्वप्न होतं, फुटबॉल टीम मध्ये होतं एका चांगल्या नामांकित, ज्याचं नेहमी इथले सदस्य मित्र शिवाभाऊ नेहमी शेअरिंग मध्ये उल्लेख करतात. त्याच फुटबॉलमध्ये क्लबमध्ये मी खेळलेलो आहे. आम्ही दोघं एकाच एरियामध्ये राहिलेलो आहे. त्यांचं लहानपण तिथंच गेलेलं, माझं आता मी तिथेच राहिलं. आणि मला आठवतंय चांगला, हा जो काय माझा प्रवास होता सेलूशिक ए मधला दारू पिण्याच्या वेळेसचा, नंतर परिणाम असा झाला की ते काय 14-15 मित्र होते, ते हळूहळू कमी होत गेले. मी एकटा पडत गेलो. दारूने सगळं काढून घेतलं. दारूने नंतर लाच काढून घेतले. सगळ्यात महत्वाची, सगळ्यात पहिली गोष्ट लाच काढून घेतली दारू. ज्या गोष्टींची लाच वाटायला पाहिजे त्या गोष्टींची लाच वाटणंच बंद होतं. वयाच्या 16व्या वर्षी मी दिवसभर दारू प्यायचो, संध्याकाळी रेड लाईट एरियात असतो. विशेष म्हणजे पुढचे 3.5 वर्ष मी रेड लाईट एरियात पडून होतो. दिवसभर दारू. रोज 17व्या वर्षी वयाच्या माझ्या खिशामध्ये रोज सकाळी 10,000 रुपये असायचे. 10-11 वाजता 2007ची गोष्ट सांगते. 7 रोज खिशात 10,000 रुपये सकाळी असायचे आणि संध्याकाळी 150 रुपये उरायचे फक्त. उरलेले पैसे कुठं उडवत असेल मला विचार करत होतो. रोज 10 ते 15 मित्र, रोज रिक्षाने प्रवास, रोज दिवसभर वेगवेगळ्या प्रकारची दारूचा ब्रँड, इंग्लिश दारू त्यावेळेस व्यवस्थित प्यायचो. 2-2, 4-4 बिअर प्यायचो. पैसे संपत गेले, मित्रांचे पैसे संपत गेले. वयाच्या 18व्या वर्षी 4 व्हीलर आली, कार वेट 100, साऊंड सिस्टीम लावली त्याच्यामध्ये. MMCC, BMCC, मॉडर्न कॉलेज, FC कॉलेज, फुल कल्ला, भाईगिरीची भाषा करायला लागलो. शर्टाची 3 बटणं कधी एवढी झाली कळलीच नाही. मी शाळेत असताना वरचा बटन सुद्धा लावायचो कॉलरचं. एवढा सिन्सिअर होतो. म्हणजे यार किती हे पोरग नाही का. म्हणजे घरचे म्हणजे माझे तर शिक्षक म्हणायचे मला उत्कृष्ट स्वयंसेवक असा पारितोषिक मिळाले, उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून पारितोषिक मिळालेले मला, लांब उडीचं पारितोषिक, कबड्डीचं पारितोषिक, फुटबॉलचे सर्टिफिकेट, अशी फाईल ठेवलेली. त्याच फाईलमध्ये काही दिवसानंतर गावठी कट्टा ठेवायला लागलो. आता माझ्या त्या फाईलचं रूपांतर आता गुन्हेगारीकडे सुरू झालं. मला भारी वाटायचं त्या फाईलमध्ये गावठी कट्टा, कारण ते सुरक्षित मला वाटायचं. माझ्यावरती कोणीतरी हल्ला करेल किंवा काय करेल. शर्टाची 3 बटणं उघडी असायची, खिशाला नॅपकिन लटकलेला असायचा तो मोठा, ते भाईगिरीत वापरतात एवढा मोठा, तो छोटा पण नाही मोठा असायचा, असा लोंबकळत टिक्का असा लावलेला मोठा, अशी माझं केस मोठी, भाया अशा वरती केलेल्या. मला वाटतं मी काहीतरी वेगळं नाही. आता मी राज्य करणार एक दिवस आहे पुण्यावरती, आणि मी भरपूर पैसे कमवणार. मी आता झटपट पैसा कमवणार आणि तळजाई टेकडीवरती दारू प्यायला बसायचो. नंतर अशी वेळ आली माझ्यावरती की कॉन्ट्रीब्युशन मध्ये मित्र दारूचे पैसे काढायचे आणि मी त्यांच्यासोबत दारू प्यायला बसायचो कॉन्ट्रीब्युशन मध्ये. आणि मी त्या तळजाई टेकडीवरती असं सिगरेट मारत उभा असायचो. तर तळजाई टेकडीचा कॉर्नर एक असा आहे की तिथून ट्रीटवर पुणे दिसतं, असं अँगल, असा अँगल आहे त्या तळजाई टेकडीवर. असं थांबून असं पाय बी वरती कटेड्यावर थांबून असं बघत बसतो. मित्र यायचे, क्या देख रहे भाई, क्या सोच रहे आहे. मी म्हणायचं भाई हे पुणे पे पुरा राज करून घ्या एक दिवस आहे ना. म्हणायचं कशाचा राज, त्याच्या कॉन्ट्रीब्युशन मध्ये त्यांनी 5 दिवस मला दारू आणि मी त्याला सांगतोय नाही का, खिशात खायची वांतीत माझी, म्हणजे दुसऱ्याच्या पैशाने मी दारू पिते. आता पैसे संपले. वयाच्या 19व्या वर्षी NIBFच्या ज्योती हॉटेलपाशी रोज संध्याकाळी 8 वाजता उभा असायचो. रोज एक कार यायची, त्या कारमधून एक माणूस, प्रतिष्ठित माणूस उतरायचा आणि रोज मला 10,000 रुपये द्यायचा. आणि मला लय भारी वाटायचं. हे जवळजवळ 1.5-2 वर्ष तसंच चाललं. रोज त्याच्याकडून हप्ता घ्यायचो, कारण त्याला ब्लॅकमेल केला होता एका मोठ्या प्रकरणात. मला वाटतं तुम्ही असंच आहे. स्कॉडा शोरूम मधून रोज हप्ते यायचे मला तिथून, म्हणजे हप्ते म्हणजे काय फुकटचा झटपट पैसा. मला वाटायचं अरे तर मी अशा क्षेत्रात उतरलोय जे माझ्या आईवडिलांनी कधी केलं नाही ना. म्हणजे माझ्या आईवडील इतके भांगार, तिचे आहे की अशा भांगार घराण्यात मी जन्माला आले. मी ऍक्च्युली ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा जन्माला यायला पाहिजे होतो. मी तर अजून श्रीमंत झालो असतो. सतत एक भ्रामक कल्पना घेऊन, एक फॅन्टसी विचार करून मी जगत राहिलो. हळूहळू लोक तुटत गेली, कारण माझा शब्द जे होते ना आधी चांगले पाडायचे, आता त्यांना शिव्यांचा आधार मिळाला. आता त्याला घमेंडची धालर चालली. आता मी अहंकाराने बोलायला लागलो लोकांसोबत. तुझी लायकी आहे का माझ्या समोर बोलतोय तू, पैशाचा माग आणि मला मिळालेली प्रतिष्ठा बाहेरच्या जगामध्ये, मार्केटमध्ये, त्याही लोकांवरती आता अधिराज्य गाजवायला सुरुवात केली. आता लोकांना मी माझ्या कंट्रोलिंग नेचरमध्ये ठेवायला लागलो. माझं कंट्रोलिंग नेचर आहे, मी असं कंट्रोलमध्ये ठेवायचं. तुझी किती वयाने मोठा असला माणूस तरी तुझ्यासाठी छोटा दिसायचा मला. वयाच्या 18, 19, 20व्या वर्षी मित्रांनो किती अहंकाराने भरलेला असेल. दारू खूप नंतर आली. पहिला अहंकाराने जन्म घेतला माझ्या जीवनामध्ये. पहिला अहंकार निर्माण झाला दारूने. फक्त खतपाणी घालून मी कसा बंडखोर आहे, घमेंडीने दाखवले फक्त दारूने. हा प्रवास माझा चालू झाला. मित्रांना काय लागलं की हा आपल्याला पाण्यात बघतो, आपली किंमत करतो, आपली लायकी काढतो. मित्र तुटत जातात. न पिणारे मित्र म्हणायला लागले तुझे जे काय पिणं जे चाललंय ते थोडं खूप धोकादायक आहे, वेळीच सावध हो. मी त्यांना म्हणतो तुमच्या बापाच्या पैशाची दारू पित नाही, मला शांतपणे शिकू नका.
मी माझी पितो, मी माझं खातो, मी माझं धुतो, माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडतो, तुम्ही मला शिकू नका, शिकू नका असा शब्द वापरतो. तुम्ही पुढे समजून जा काय बोलत असेल मी. आणि मला जाणवायचं की हळूहळू मी संबंध तोडले लोकांसोबत, जगाशी संबंध तोडत गेलो, जग माझ्याशी संबंध तोडत गेलं. एका बाजूला दारूचं हळूहळू प्रमाण वाढत गेलं, दारूचा ब्रँड बदलत गेला, कारण पैसे कमी झाले की ब्रँड बदलतो. म्हणजे असं वाटतं की अरे अधिकांना शोध लागला, असं पण विचारून जातो, अरे या बडीशेपचा अधिकांना शोध लागला, ते लंडन पिल्सनरचा अधिकांना शोध लागला, 55 रुपयात काम तिथे आलं, 55 2 बियर त्यावेळेस चालू होतं, त्यावेळेस 1 बाय 1 फ्री 1 बाय. आणि मला वाटतं की अरे हे भारी राहू, हे अधिकांना लागला, अधिकांना शोध लागला. आईने एवढे दिवस विस्कीमध्ये खर्च केला, हे रमतं भारी आपली, पैसे वाचले असते आपले, ते सगळं डोक्यात चालू असेल. आणि हा प्रवास सुरू होता, नातेसंबंध खराब चाललेले होते, घरच्यांशी बोलणं माझं कमी झालेलं होतं. आणि मला 2 प्रश्न विचारले मल्लेश भाई. त्याचा पहिला प्रश्न असा होता की मित्र तू ठरवतोस मापात प्यायला जायची दारू, मापात प्यायला येते का तुला? म्हणलं नाही जमत. मी जातो 1 क्वार्टर प्यायला, मी जातो 2 बाटल्या फुगे प्यायला, मी जातो ताडीच्या 1 कॅरेट प्यायचो मी ताडी एका वेळी, असं घेऊन बसायचो 1 कॅरेट, 4 गाळण असायची. त्या दांडेकर फूड कॉर्पोरेशनच्या ब्रिजवरती ते पिशव्या फुगे भरलेले असायचे, ती भेळ घेतलेली असायची. मी बसल्यानंतर मला माहिती नाही मी किती वेळाने उठेल, 1 कॅरेट पिऊन उठेल, 2 कॅरेट पिऊन उठेल, मला माहित नसायचं. त्यावेळेस माझ्यासोबत एक पोलीस खात्यातला व्यक्ती असायचा, मला वाटायचं त्याला सॅल्यूट करताना मला पण सॅल्यूट करायचे लोक, आयला बघा आपली इज्जत काय. घरी गेल्यानंतर आई म्हणायची आलात तुम्ही भाई, वाढू का तुम्हाला जेवायला भाई, पाणी देऊ का भाई, आणि मला भारी वाटायचं माझी आई मला भाई म्हणते. अरे मला कळायला पाहिजे होतं की ती लाज काढते आता, ती मला माझी लायकी दाखवते, त्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे होती, मला भारी वाटायचं. आणि मला जाणवलं की माझं दारूचं प्रमाण कुठेतरी धोकादायक ठरतंय. आदल्या दिवशी भांडणं व्हायची, रस्त्यावरती कुठेतरी पडलेलं असायचो, कुणीतरी पोरं तलवार घेऊन मारायला आलेलं असायचं, कुठेतरी भारत सरकारच्या गाडीच्या ड्रायव्हरला मारलेलं असायचं, काहीतरी घडलेलं असायचं. आणि मी म्हणायचो की अरे यार आपलं काहीतरी जास्त प्रमाण होतं दारूचं. आता दुसरी दिवशी सकाळी पश्चाताप आणि दुपारपर्यंत परत दारू पिण्याचा विचार. आणि मी ठरवायचो 1 क्वार्टर प्यायची, शब्बीरच्या अंडा भुर्जी खायची शिवाजीनगरची, गपचूप घरी येऊन झोपायचं, असं प्लॅन करायचो डोक्यात. मी 1 क्वार्टर प्यायला जायचो, मित्र म्हणायचं भाई आधी कुछ नाही शिवत होता, आता फक्त चिकी काठी आहे, फक्त 1 क्वार्टर आपल्या दोघात आरटीआरची घेऊन 90 म्हणून 90 घ्यायला जायचो. आणि 1 पर्यंत गेल्याचा विचार करायचो, आता 90 काय होणार, त्याच्या एक काम कर हात खांबत घे ना, दोघात मस्त होऊन जाऊ आपण एकदम. कधीच मापात प्यायला जमली नाही मला. खूप क्वचित प्रसंग घडले माझ्या बॉटलमध्ये, तिघी मी मापात पिलो, गेलो आणि पिलो. दुसरा प्रश्न मला विचारला, आता तू ठरवतोस की दारू सोडायची, आता पास कंटाळले दारूला, नोकरी गेली, छोकरी गेली, मित्र गेले, एकटा पडलो, नैराश्यात गेलो, संपलो, आत्महत्येच्या विचारांपर्यंत पोहोचलो, आणि मी आता दारू सोडायचा निर्णय घेतला. मला कुठे दारू सोडता येते. आता माझं मनाच्या आसक्तीचा विषयच नव्हता, आता माझ्या शारीरिक ओढ राहिली होती फक्त मला. आता माझं शरीर फक्त मागत होतं, नाही पिलं तर मरशील, हाताची थरथरी, भीतीग्रस्त अवस्था, नाही पिलं तर खेळता येणार नाही तुला, डिपेंडन्सी. मी सकाळी 7:30 आमचा गेम सुरू व्हायचा फुटबॉलचा, मी 6:30 पावणे 7ला 90 किंवा 1 क्वार्टर पिऊन मग फुटबॉल खेळायला जायला लागलो. आता माझी डिपेंडन्सी दारूवरती होती पूर्णपणे. मी पिलो तर बोलू शकत होतो लोकांसोबत, मी पिलो तर काम करू शकत होतो, मी पिलो तर खेळू शकत होतो, माझी दारूवरती अवलंबित्व आलं. परिणाम असा झाला माझा मानसिकदृष्ट्या, मी एकटा पडत गेलो, जे मागाशी मी बोललो. एकटे पडण्याचा आणि 2 अंतिम परिणाम सांगितले ते नेहमी फळ्यावर दिले जातात. अकाली मृत्यूने तर वेडेपणा, ठार वेडेपणा. मी वेडेपणाचे 2 उदाहरणं सांगतो. हा विषय मुद्दाम सांगायच्या आधी या विषयाकडे वळतोय, मी माझी लाईफ स्टोरी सांगतोय, कारण नवीन सदस्य पण आहे आणि मला ताकद मिळते की काय दिलं या कार्यक्रमाने, आजच्या विषयाने मला काय दिलं ते सांगायचा प्रयत्न करी. मी वेडा झालो होतो. वेडा म्हणजे मी एकटा बसायचो, दारूची बाटली, सिगरेटचं पाकिट, सकाळना मी आणि माझं दुःख, आम्ही एवढेच बसायचो एका अंधाऱ्या खोलीत, बाकी कोणी नसायचं तिथे. उजेडाचा प्रकाश जरी आला तरी मला त्रास व्हायचा, अजिबात नको वाटायचं. लाईट लावली ना घरच्यांनी तर लाईट बंद करा म्हणायचो, अजिबात लाईट नका लावू. सकाळ नको वाटायची, दिवस नको वाटायचा, रात्र बरी वाटायची. पांघरून जर डोक्यावर घेतलं तर 2-2 पांघरून कसे घेता येईल, आणि तो किनाऱ्यातून तो उजेड पण नको, लाईट लावलेला घरातला तो पण नको असायचा, आतल्याला रडत बसायचो. काय झाली माझी अवस्था. लोक बोलायला टाळायचे, समोरून येताना मी टी शर्ट शॉर्ट वरती असायचो आणि 2006ची जर्सी मी 2012ला घालायचो. 6 महिने अंगावरती एकच ड्रेस होता, 8-8 दिवस आंघोळ नाही करायचो, फक्त तो हातपाय धुवायचो, ब्रश करायचो आणि परफ्यूम मारून जायचो, लोकांना वाटावं की आंघोळ करून आलेला का. मी सतत असं खोट्यापणात मोठेपणात माझं आयुष्य नाही गेलेले. मी फक्त
दिखावा करण्यात माहीर नटसम्राट आहे, दुहेरी व्यक्तिमत्व जगणारा. परिणाम हा झाला माझ्या आयुष्यामध्ये की ज्यावेळेस त्या अंधाऱ्या खोलीत बसायचो, पिता पिता रडायचो मी. आणि रडताना झटकायचं मला अचानक की यार काय चाललंय माझ्या आयुष्यामध्ये. मी तिथून उठायचो, ससून हॉस्पिटल सगळ्यांना माहीत असेल, ते ससून हॉस्पिटलच्या डेट हाऊसला जायचो. तिथं माझे मित्र सगळे कामाला होते बऱ्यापैकी, ज्यांच्यासोबत मी 2006-07 दारू खूप पिलेलो आहे. मी डीन समोर पण सिगरेट आणि दारू त्या पॅसेजमध्ये पिलेलो, 14 नंबर वॉर्डच्या माहीत. त्यावेळेस मला माहित नाही की 13-14 नंबरला मला परत 2013 मध्ये जावं लागेल एका मेसेज द्यायला. त्याच वॉर्डच्या बाहेर मी सिगरेट दारू पित उभा असायचो 2006-07 मध्ये. मित्र आहे, मी जायचो रात्री 1:30 वाजता 2 वाजता मध्यरात्री. दरवाजा उघडायचे, ते चावी द्यायचे किंवा दरवाजा उघडायला लावायचे. दरवाजा उघडून मी बॉड्यांसोबत बोलत उभा राहायचो रात्रभर, 1-1 तास 1.5 तास. मला काही घ्यायचे नसायचं कोणाशी. मला जिवंत माणसांचा तिरस्कार असायचा. मी कोणाशी बोलायचो नाही. माणसं म्हणलं तर मला त्रास व्हायचा, तो बोलणारा म्हणलं तर अजून त्रास व्हायचा, तो बघणार असेल तर अजून त्रास व्हायचा. मी अक्षरशः असा एक बाकडा होता, त्या बाकड्यावरती अशी 95% भाजलेली स्त्री, तिची काय बॉडी असायची आणि पूर्ण नग्नावस्थेत, अंगावर एक कपडा नाही दिला. मी तिच्याशी अशी ती पडलेली आणि तिच्याशी बोलतोय, मला यार तू मुर्दालाश मेरे को कुछ नहीं करते, जिंदा लोग मेरे को बहुत तकलीफ देते. मी कोणाशी बोलतोय, कोणाशी भावना शेअर करतोय, मला काहीच कळायचं. कोणाशी बोलायला पाहिजे मी, जिवंत माणसांशी, माझ्या माणसांशी, जे मला माझ्या प्रेम करतात, काळजी घेतात, त्या अशा लोकांशी बोललं पाहिजे. का बोलू नये यांच्याशी? ह्यांना काय कळतं मी का पितोय ते? ह्यांना काय कळतं मला काय त्रास होतोय आतमधून? हा आतमधून काय त्रास होतो ना तो सांगता यायचं नाही. दारू का पितोय ना हे सांगता यायचं नाही. गर्लफ्रेंड नाही म्हणते, जिच्यावर प्रेम करतोय म्हणून दारू पितोय. ती हो म्हटली 2.5 वर्षानंतर तरी दारू पितोय, आणि ती आता नाही म्हटली, ती सोडून गेली मला कायमची नैराश्यामध्ये, मी परत दारूच पितोय. दारूची बाटली जागेवर होती, कारण बदलत होती सांगायची. खरं कारण सांगता येत नव्हतं. आतल्यात रडायचो, आतल्यात काहीतरी जाणीव व्हायची, काहीतरी चाललंय ते चुकीचं चाललंय, मार्ग नव्हता सापडत बाहेर कसं होतं. रात्री पैसे संपल्यानंतर, पैसे पण नसायचे प्यायला, दिवसातून 7-8 प्रकारच्या नशा करायचो मी वेगवेगळ्या. मला चांगलं आठवतंय, आमच्या इथं राजा राणी नावाची एक कुत्रा आणि कुत्री, त्यांचं नाव राजा राणी ठेवलं होतं. त्यांना हाक मारली की ते यायचे. रात्री 10 वाजता जेवण करून घरातून बाहेर पडतो, 10-10:30ला. रोज घरातून 20 ते 30 रुपये घ्यायचो आईच्या पाकिटामधून. रात्री वडिलांचा मोबाईल होता नोकियाचा, त्यांची झोपायची वाट बघायचो. तर 10 रुपयाचा बिस्किटचा पार्लेजीचा पुडा आणि 20 रुपयाची छोटी बॉलपेट. त्यावेळेस साधारण 2.5-3 रुपये काहीतरी सिगरेट असेल, बऱ्यापैकी सिगरेट यायच्या. आणि एक माशी असायचीच माझ्याकडे लपवलेली, इकडं कोपऱ्यात तिकडं कोपऱ्यात. ते घेऊन असे बिस्किटचा पुडा त्या कुत्र्यांसोबत मी रात्रभर गप्पा मारत उभं राहायचो, बसायचो रिक्षात. आणि त्याला खायला का घालायचं माहितीये का? कुणी येऊन मारायला नको, कमीत कमी ही कुत्री इमानदार असत, मी ऐकलं होतं. आपल्याला जर कोण मारलं की ही कुत्री त्यांना चावतील, भुकतील. माणूस जर जवळ ठेवला तर तिच्याला ते पळून जाईल, हे नाही पाळणार. म्हणजे किती विकृत माझी मानसिकता खाली खाली खचत चाललो होतो मी. असुरक्षिततेची भीती, घाबरलेली अवस्था सतत. आपल्याला कोणतरी मारेल, आपलं संपले आयुष्य, आपल्यासाठी बोलायला कोणी नाही. आणि त्यांच्यासोबत असं जवळ घ्यायचो, त्यांच्या अंगावरती किडे असत बाहेरच्या रस्त्यावरच्या परवानवरती. ते किडे बिडे मला काय, मी एकदम असं फार असे कावटवून नाही टाकायचं. गर्लफ्रेंडला आपण घेतो ना कावटवून, किंवा एखादी आई आपल्या मुलाला घेते तसं त्यांना जवळ घ्यायचं. अरे तुला काय सांगू नका, तिच्या तोंडात हात बीत फिरवतोय, बिस्किट खायला घालतोय, तू खा, तुला नाही भाई काय चाललंय माझ्या आयुष्यामध्ये. वेळेची अवस्था माझ्या जीवनात. आणि विचार केला की आता संपलं पाहिजे आयुष्य, आता काही जगण्यात अर्थ नाहीये. 1 जानेवारी 2013 सुसाईड अटेम्प्टचा पूर्ण प्लॅन केला. मला दारू सोडायची होती पण सोडता येत नव्हती. 2 ऑक्टोबर 2012 गणपती विसर्जन मिरवणुकीचा दुसरा दिवस, झेडब्रिज चौकटीच्या खाली दारू बिरू सगळं सोडायचा निर्णय घेतला. मित्रांना सांगितलं सोडली आता ऍक्शनापासून. दारू सोडणं प्रॉब्लेम नव्हता, परत चालू होणं हा माझा प्रॉब्लेम होता. मला दारू सोडण्याने सोपं होतं माझ्यासाठी. गणपती 10 दिवस दारू नाही प्यायची, नवरात्राचे 9 दिवस दारू नाही प्यायची, श्रावण महिना दारू नाही प्यायची, गुरुवारी दारू नाही प्यायची. सोडणं प्रॉब्लेमच नाही माझा. परत चालू होते आणि त्याला छोटंसं कारण, क्षुल्लक कारण उपयोगी पडतं की बाई माझी परत दारू चालू होऊ शकते. त्या क्षुल्लक कारणांवरती माझं आयुष्य हे सगळं परत चालू होते. लोकांना माझं चांगलं बघवत नाही, आई माझ्याशी आता व्यवस्थित वागत नाही, तिने माझा फोन उचलला नाही, मित्रांनी मला किंमत दिली नाही, चाललो जायला. लोकांवरती माझं अवलंबून होतं माझं दारू सोडणं. लोक ठरवायची की माझं आयुष्य कसं चाललं पाहिजे. म्हणजे मी कटपुतली होतो आणि त्यांच्या हातात दोर होत्या माझ्या जीवनाच्या, ते हलवायचे धाड धाड धाड, तू आम्ही इतर जा, तू आम्ही उतर जा. तुझ्या आईला माझं आयुष्य आहे का ना अस्तित्व झाले, माझं अस्तित्वच नव्हतं झाले. माझ्या आयुष्याचे दोर मी लोकांच्या हातात दिले होते, प्रसंगांमध्ये घटनांमध्ये दिले होते. घटना चांगली घडली मी खुश, घटना वाईट घडली मी दुःखी. ती मला हो म्हटली मी खुश, ती माझ्या आयुष्यातून निघून गेली मी नैराश्यात गेलो.
नोकरीवर ठेवलं, मला भरपूर पैसे मिळाले, मी खुश. खिशातल्या पैशांवरती माझ्या आध्यात्मिक स्थिरचित्तात अवलंबून असेल. खिशात पैसा असेल तर मी दुसऱ्याला इतकं भारी अध्यात्म सांगायचं मला त्याला सवयच नसायची. खिशातला पैसा सांभाळायला लागल्यावर तेच सांगायचं की ह्याच्या कसलं स्वार्थी बघा. 2 नंबरचे धंदे करणाऱ्या लोकांना तेव्हा पावतो, आपल्याला बघा. म्हणजे मी असंच आहे, माझ्या मनस्थितीवरती आणि परिस्थितीवरती माझं सगळं जीवन अवलंबून. हळूहळू ह्या मानसिकतेतून बाहेर पडायला लागलो. बाहेर पडताना एक प्रसंग माझ्या आयुष्यात घडला, तो सांगतो आणि मी आजच्या विषयाकडे वळतो. 5 डिसेंबर 2012ला 2 महिने 3 दिवसानंतर परत दारू हातात आली माझ्या. त्यात याचा माझा फक्त कानावर शब्द पडले होते, अशी अशी संस्था आहे, आता मी संस्थेत जातो आणि मी आता काही दिवस झाले दारूपासून दूर आहे. मला आठवतंय चांगलं की अनाउन्समेंट करू, अल्कोहोलिक्स अनोनिमस हा किटी बॉक्स फिरवला जातो. अल्कोहोलिक्स अनोनिमस बाहेरून कोणतीही मदत घेत नाही. जो काही चहाचा खर्च असतो, लिटरेचरचा खर्च असतो, तो याच्यातून भागवला जातो. आज जे आपले पहिली मिटिंग करतात त्यांनी यात काय टाकू नये, ते आमचे पाहुणे आहेत. बाहेरून बरेच जण पैसे द्यायला बसलेत नाही का, 1 लाख घ्या, संस्था खूप चांगली काम करते. आम्ही नको म्हणतो, आम्ही आमच्याच पैशाने सगळं ऍडजस्टमेंट करतो, आम्ही आमच्याच पैशाने भाडं देतो आणि भारी राहू. आपण आता स्वावलंबी झाले, ही खूप मोठी गोष्ट आहे. आयुष्यभर दुसऱ्यावर अवलंबून राहू नये का, दुसरंच बघायचं, दुसरंच आमचं पालकत्व स्वीकार असं वाटायचं. आता आम्ही आमच्या पायावर उभा आहोत, फेलोशिपने ताकद दिली. असो, तर 5 डिसेंबरला मी परत दारू पिलो, मल्लेश भाऊ. आणि पहिल्यांदा एक गोष्ट घडली की लोक सांगत होती दारू सोड, दारू सोड. मी म्हणायचं अरे माझ्या ताकदीवरती मी दारू सोडत, माझी इच्छाशक्ती खूप प्रबळ आहे, मी दारू सोडू शकतो. दारू सोडणं अशी नाही का, चुटकी बिटकी वाजून ते भाषा नाही का माझी, तू काय सांगतो मला स्टाईलमध्ये ती हातबीत करून सांगतो, अरे आपल्याला लगेच जमतं तू बघ. आणि मला जाणवलं चांगलं की माझ्या तत्वज्ञान, माझी हुशारी दारू पुढे काही चालली नाही. माझा जुना मित्र भेटला मला, त्याच्यासोबत मी दारू प्यायचो 2012 मध्ये. म्हणला चल भाई 1 बियर. म्हणला नाही भाई शराब छोडती, शराब छोडती म्हणे. म्हणला भाई 1 बियरनी काय होणार नाही. म्हणला 1 बियर मध्ये फक्त 8% अल्कोहोल असतं. म्हणला तू आता पिला वॉशरूमला गेले की संपलं. म्हणलं सगळेच हितचिंतक नसतात माझ्या देशाच्या जगात, सगळेच चांगले माझं हित बघत नसतात. मी बळी पडलो त्या शब्दांना, तरी नाही म्हणत होतो. आणि त्या बाटल्यांच्या जशा विकत घेतल्या त्या ललित माझ्या वाईनशॉप मधून, त्या बाटल्यांचा आवाज झाला आणि माझ्या तोंडाला पाणी सुटलं आणि मी पिलो. मी विसरून गेलो दारू का सोडली ते, दारूने दिलेले फटके विसरलो, दारूने केलेला परिणाम विसरलो आणि मी परत दारू पिलो. मी असंच आहे, मी दारुडा आहे, दारू ही माझी समस्या आहे. दारूचा मी पिलो तर माझा परत घात होऊ शकतो हेच मी विसरतो काही दिवस गेल्यानंतर. म्हणून फेलोशिपमध्ये म्हणतात रोज मिटिंग करा, मी दारुडा आहे हे न विसरण्यासाठी. आम्ही कालांतराने मिटिंग कसं लांब गेलो की मी दारुडा आहे ना, दारू माझी समस्या हेच विसरून जातो. आपल्याला लिमिटमध्ये जमेल कसे तरी केव्हा तरी मर्यादित मद्यपान करू, हा जो काही एक डोक्यात ठेवतो ना दारुडा थॉट, तोच नाही घाता येईल. आणि मला जाणवलं की त्या दिवशी मी घरी गेलो, म्हटलं अरे दारू न पिता मारायचंय, लोक बेवडा व्याला म्हणून येत म्हणून आपण दारू सोडली. आपण जर मेल्यानंतर आपण झाडावरनं आपला आत्मा बघतोय, आपली मैत कशी साजरी करतायत लोक. बेवडा नाही, एक अच्छा आदमी था, बहुत चांगला मुलगा होता राहू, कसा काय गेला असं लोक म्हणतात. नाही पिऊन पिऊन गेला असं म्हणून ये लोकांनी, म्हणून आपण दारू सोडली. दारू सोडताना पण लय मोठं कारण होतं माझं, तेच मरायचं न पिता मारायचं. पहिल्यांदा एक गोष्ट माझ्या आयुष्यात घडली की मी घरातल्या देवाऱ्यासमोर रडलो. मी पहिल्यांदा रडलो. काय म्हणजे ए मध्ये आल्यानंतर ही कृती ऐकली मी, पण ती ऑटोमॅटिक घडली माझ्याकडून. गुडघे टेकलेले होते, डोकं आपटत होतो खाली फरशीवर. ते देवाच्या फोटोला असं मूर्त्यांना असं बोलतो काढा ना मला बाहेर, आणि रडतोय मी सर, काढा ना मला बाहेर, मी मेले, मी संपले, मला न पिता मारायचंय. तू सांगशील त्या कारणात आहे रे, देवाला आरे तुरे करतोय आता. तू सांगशील त्या कारणात आहे रे, मला ह्याच्यातून बाहेर काढ, मला दारू नाही प्यायची, काढ ह्या मला चक्रातून, शैतानी ताकदीतून मला बाहेर काढ. काय झालं माहित नाही, त्या दिवशी रडून रडून खूप रडलो, झोपलो, चटईवरती अंग टाकलं. संध्याकाळी उठलो, दुसऱ्या दिवस 6 डिसेंबर पश्चातापात गेला. दारू काय पिलो नाही. 7 डिसेंबरला मी फेलोशिप मध्ये होतो. परमेश्वर प्रार्थना ऐकतो, कशी केव्हा कधी माहित नाही, पण एक गोष्ट कळली, आजच्या ह्या क्षणी जरी मी सरेंडर झालो ना, ह्या क्षणी जरी पूर्ण, तरी तो परमेश्वर प्रार्थना ऐकतो. टॉयलेटमध्ये जरी प्रार्थना केली नाही मी, तरी तो ऐकतो. तो कुठे उभा आहे, तो त्याचे बघत नाही, तो माझा हेतू बघतो, माझा तळमळ बघतो. माझा परमेश्वर माझ्या तळमळीवरती माझी सॉव्हरेनिटी अवलंबून आहे.
किती तळमळीने मी मिटिंगला येतोय, किती तळमळीने मी सेवेमध्ये भाग घेतोय, किती तळमळीने मी साहित्याचा वापर करतोय, किती तळमळी ते टूल्स उचलतोय, त्याच्यावरती माझी सॉवरिटी अवलंबून. मी जर कॅज्युअल अप्रोचने बघितलं, 1.5 तास जर मोबाईल माझा सायलेंटवर नसेल तर मी काही मोठा माणूस नाहीये की आता तिथे आलेले मोठी डील आता 1,000 कोटींची आता काय समजणार नाही का, तो फोन न उचल, असं काय. माझ्या जीवन मरणाचा प्रश्न एवढं जर मला वाटलं ना, त्या कॉन्सन्ट्रेशन जर खुले मनाने मिटिंग ऐकली ना, तर मी जाताना काहीतरी घेऊन जाणार 100%. आजचा दिवस माझा सत्कारणी लागणार. आजच्या दिवसातलं एखादं वाक्य मला एखाद्या बांधवाचं, जसं आता प्रदीप भाऊ शेअर करतो की मला एखादं वाक्य घेऊन जाणार मी जाताना, आणि मी विचार करणार सेल्फ टॉक स्वतःच. आम्ही ए मध्ये आलो 7 डिसेंबर, मदर ग्रुप पहिली मिटिंग केली. 50-60 मेंबर होते त्या दिवशी, 60-70 आसपास जवळजवळ. हॉल भरलेला होता, पॅरिस हॉल. त्या दिवशी 9 सदस्य पहिली मिटिंग करणारे होते, त्यातलं मी एक. ते 8 जण आजही दिसत नाहीत. मागचे 10 वर्ष होऊन गेली, 10 वर्ष, आजही एकदम दिसत नाही. मीच का आता यात काय माझा अहंकार आहे का? नाही, त्याची कृपा आहे. त्यांनी टिकवलं मला, त्यांनी मला फेकून नाही दिलं बाहेर. कारण मी अनुभवांची पडताळणी केली, तुमच्या तुलना नाही केली. तुलना केली तर बाहेर आहे, पडताळणी केली तर तुमच्या 100%. मी पडताळणी करत गेलो. वय वर्ष 23, लहान होतो. वय जास्त मोठे असलेले लोक त्याच्या मीटिंग मध्ये बसलेली होती. ऐकणं खूप अवघड जात होतं, पण अनुभव सारखे होते. काही अनुभव तुम्हाला उशीर दिले होते, मला लवकर दिले होते. आणि मला माझं आयडेंटिफिकेशन शोधायचं होतं त्याच्यामध्ये, आणि मी थांबायला सुरुवात झाली. हे मध्ये यायला लागलो. पहिल्याच दिवशी, पहिल्याच मिटिंग मध्ये यायच्या आधी, म्हणजे मिटिंगला यायच्या आधी माझ्या हातामध्ये इंट्रोडक्टरी पॅम्पलेट होतं. त्या याचं साहित्य पहिलं, ते सगळ्यात मोठं पहिलं साहित्य. त्यात 20 प्रश्न लिहिले होते. मी आता रिक्षात बसलो, 200 मीटरवर रिक्षा गेली असेल, आणि त्या माझ्या ज्या सदस्यांनी मला याचा मेसेज दिला त्यांचं नाव बबलू एन. आणि मी त्यांना म्हटलं, बबलू भाऊ 12 प्रश्न लागू आहेत, वाचत राहा म्हटले, आपल्याला जायचे आता, तू बरोबर मार्गावर आहे. मला काय कळतच नव्हते काय म्हणतात. हा 1 नंबर, हो 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 करत 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 पहिल्या हातात माझ्या आलं 20 प्रश्न. पहिलं साहित्य. साहित्याचा वापर मला कसा करायचा मला माहित होतं. फक्त म्हटले 20 प्रश्न वाच, 20 प्रश्न वाचून झाले. ते खायचे ते 3 शब्द वाच, वाक्य वाच. पहिला प्रश्न, 2 प्रश्न आणि 3 प्रश्न. लागू असतील तर काय असतं ते मी वाचायला म्हटलं. 3 प्रश्न असेल तर तुम्ही निश्चित दारुडेत. मी जायला म्हटलं आता आपल्याला 12 प्रश्न लागू आहेत, म्हणजे आपण किती पट दारुडे फिट झालोय. 312 म्हणजे आपण फिक्स झालेलो. आता ह्याच्यात काय नो चान्स मागं फिरण्याचा. आणि माझा प्रवास सुरू झाला. आल्यानंतर प्रियांबल कानावर पडलं, प्रार्थना पडली पहिली कानावर, नंतर प्रियांबल पडलं, तिसरं रोजचं प्रतिबिंब माझ्या कानावरती पडलं, आणि प्रवास सुरू झाला माझा. काय शाश्वत शब्दामध्ये डेप्थ आहे. शाश्वत म्हणजे मला हे चेअरमननी पण सांगितलं, सतत टिकणारा, चिरकाल टिकणारा आनंद. चिरकाल टिकणारा आनंद मला कसा मिळेल? मी मिटिंग करायला लागलो, शेअरिंग करायला लागलो. नवीन नवगत आलं की आजारावरती मला उठवायला लागले. पहिला 1-1.5 महिन्यातच मला कळायला लागलं. मला वाटलं मला आजार कळला. मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक. मी सांगायला लागलो, 20-20 मिनिटं बोलायला लागलो आजारावरती. आता माझ्याकडे भरपूर वेळ म्हणून मी आता भरपूर बोललो. पण मला वाटायला लागलं की आता कळलं की कार्यक्रम नवगत आलं, मला जर नाव उठवलं तर मला त्रास व्हायचा. चायला मला उठवत नाही, तिथे आयला दुसऱ्याला शेअरिंग दिलं, ह्याला काय कळतो आजार. मला कळलाय आजार. म्हणून सर्व्हिस मध्ये यायला लागलो. प्रियांबल वाचायला लागलो. प्रियांबल वाचायला कोणी जर 10 मिनिटं लावली तर मी 3-4 मिनिटातच संपवायचो. असं स्पीड मध्ये वाचायचो. पाठ झालं माझं लगेच 2-4 महिन्यात प्रियांबल पाठ झालं. मग असं एकटा बसलो की प्रियांबल वाचून दाखवायचो इंटरग्रुप मध्ये बसल्यावर. अरे वा छान छान म्हणायचे मेंबर. कौतुक करतात नाही मेंबर इथं. अख्खा समाज गोंजारतं, घरचे गोंजारतात, ए मेंबर गोंजारतात. ए मेंबरच्या गोंजारण्याच्या मागचा अजेंडा कळत नाही फक्त. ते कळत नाही. तो हळूहळू समजायला थोडासा वेळ जावा लागतो. ते गोंजारतात का टोमणे माझं हेच कळत नाही. नवीन असल्यामुळे मला लय भारी वाटायचं, कारण हा खरंच आपलं कौतुक करतायत. नंतर कळलं की ते तुझ्यावर उडत होते. 6 महिने झाले साखळी समूहामध्ये स्पीकर म्हणून मला उभं केलं. रोज एक गोळी मिटिंगची पहिला विषय माझ्या आयुष्यातला, हे माझ्या प्रवासातला. ते शेअरिंग चालू असताना एकाचा शेअरिंग झालं माझा, नंतर ते तिसरा माझा विषय होता. मी आपलं म्हणलं वॉशरूमला जाऊन येतो, पण म्हणून वॉशरूमला एंट्री केली साखळीच्या. तर जाताना नेमकं ते दरवाजात आतमध्ये त्यांची चर्चा झाली होती. अभी एक पोपट ऊपर बात कर रहा है, दुसरा आएगा नाही क्या, असं तो वाक्य बोललो तो अनुप. आणि माझी एंट्री झाली. त्याला तेव्हा माझ्याबद्दल बोलला हे मला नंतर कळलं. आईला पोपट बोलतोय म्हटलं मला. हा म्हणजे राग डोक्यात आला माझ्या. तो विषय झाला. हा पिंक क्लाउड स्टेज असते, गुलाबी ढगांच्या अवस्था ती चाललेली होती माझी. 8 महिन्यानंतर काय घडलं की मला माझ्याकडे बिग बुक नव्हतं. एक समूह चालू झाला होता, झुंज समूह, घोरपडी गाव. आणि त्या समूहामध्ये कसं 90 दिवस झाले की काहीतरी पुस्तक देण्याची पद्धत होती. मला त्यावेळेस मला रोजचं प्रतिबिंब पुस्तक दिलं.
आणि माझ्याकडे बिग बुक नव्हतं. बिग बुक बद्दल मी खूप ऐकायचो शेअरिंग मध्ये, बिग बुक वाचा तुम्हाला कळेल. आपलं बिग बुक नव्हतं, पैसे नसायचे, रोजचे 20 रुपये 30 रुपये मिळायचे मला. ए मध्ये आलो त्यावेळेस ए मेंबरचे शर्ट घालून मी मिटिंग करायचो. माझ्याकडे कपडे पण नव्हते. एका वेल विषयावर त्याच्याकडचे शर्ट दिले होते, ती मिटिंग ते अल्टर केलते मी मेंबरची. आणि ती मिटिंग 1 पॅन्ट आणि 6 शर्ट होते माझ्याकडे, ते घालून मी मिटिंग करायचो रोज. कधी चालत मिटिंग करायचो, कधी बसनी मिटिंग, कधी रिक्षानी मिटिंग. स्वारगेट पर्यंत चालत जायचो शिवाजीनगरवरनं, नानापेठमधून घरी चालत यायचो, आपोबळण चौकातून घरी चालत यायचो. जसं जमेल तसं चालत मिटिंग करायच्या. पैसे नाहीत, मला जीव वाचवायचा. आणि हा जो काय प्रवास चालू होता, एका बॅगेमध्ये पुस्तक होतं अल्कोहोलिक अनोनिमस, हे बिग बुक त्या झुंज समोर. आणि मी आपलं बघितलं कोणी आलेलं नाही अजून नाही का, सगळे गेले. मी ते पुस्तक घेतलं डायरेक्ट टाकलं पोटात. म्हणजे ह्यांना सांगितलं तर हे मागितलं तर देणार नाही, म्हणून मी ते ढापलं डायरेक्ट. मला ती इच्छा होती, पाहिजे होतं मला, ते ढापलं मी ते डायरेक्ट. आणि खूप टाईम नंतर, काही महिन्यानंतर मी कबूल दिलं की मी ते पुस्तक चोरलं. त्याला चोरीच म्हणतात एक प्रकारे. तू आणलं म्हणजे काय हरकत नाही, तू मागित असेल आम्ही तुला देऊन टाकलं असं काही नाहीये. मग ती भीती होती तिच्या, ह्यांना मागितलं, ह्यांनी पैसे मागितले द्यायचे कुठून. त्यावेळेस बिग बुकची किंमत 75 रुपये होती 2012-13 मध्ये. आता 125 झालं. 75 रुपये मिळणं म्हणजे नाही मोठी गोष्ट. द्यायचे कोण, देणार कोण आपल्याला. आणि ते बिग बुक माझ्या हातामध्ये आलं. आणि रात्री झोप यायची नाही मला. दारू थांबल्यानंतर मला काही महिने झोप नसायची. सतत भनंगा अवस्था, अस्वस्थ, चिडचिड, घाबरलेली अवस्था. वास्तव समोर आलं एकदम. अरे किती मागं पडलो आपण. आपले मित्र कॅलिफोर्नियाचे झुंबा ट्रेनर एक जण, हा इकडं सेट झालाय, तो तिकडं सेट झालाय, हा त्याचे 10,000 फोटो टाकतोय, हा विमानातले फोटो टाकतोय, हा BMW फोटो टाकला. तू कुठं, तुझ्या नोट्स घेऊन पुढे गेली पोरं. तू यांना मोठं केलंय, त्यांनी परीक्षा घेतली पण मी मोठं केली त्यांना. तिथं मी माझा अहंकार हा सतत आहे ना, मी माझ्यामुळे लोक मोठी मला वाटायचं. आणि ते वास्तव ज्यावेळेस समोर आलं माझ्या समोर, त्यावेळेस मी घाबरलो खरं ऍक्च्युली. अरे खूप मागं पडले तर रात्रभर रडत बसायचो मी. आणि मला झोप यायची नाही. खुन्नसची भावना निर्माण व्हायची. वडिलांवरती राग यायचा. काय माझ्या बापाने केले, वडील ना बोलायचं शब्द, बाप. ह्या बापाने माझ्यासाठी काय केले, वाट लावली माझ्या आयुष्याची. ही जागा विकली, ती जागा विकली, बालेवाडीतली विकली, औंधमधली विकली. मी आता कारमध्ये फिरायला पाहिजे होतो, हातात अंगठ्या, गाड्यात चैन पाहिजे होती माझे. आता हप्ते आले असते, हेड आलं असतं, मस्त भाडं आलं असतं, इकडून भाडं आलं असतं. हे काय केलं माझ्या बापाने, चालू माझ्या डोक्यात. ह्या बिग बुकचा वापर लिटरली मी झोप येण्यासाठी करायचो. खरंय वापर जेव्हा नवीन आहे ना, नवीन ज्याने कधीच बिग बुक वाचला त्याने फक्त हातात घ्या बिग बुक आणि 2 पानं वाचा. नाही झोप आली तर बोला, वाचूनच येत नाही शैक्षणी ताकद माझ्यातली. मला योग्य मानावर जाऊच येत नाही ती निगेटिव्ह पॉवर. वाचायला लागली की झोपायची. 2 परीक्षित वाचले की झोपायला लागाय, उशाखाली घेऊन झोपायचं. मला एकदा असाच व्हिडिओ बघितला की एखादी पुस्तक असं कानाला डोक्यापाशी ठेवलं, त्याच्या अख्खं पुस्तक डोक्यात घुसलं. मी म्हणायचं अख्खं डोक्यात पुस्तक घुसवायचं आपल्या. हे होतं पुस्तक पाठ झालं ना, आपली छाप पडली आहे म्हणजे अजून. कोण म्हणतं संत माफी होऊ शकत नाही, मी होणारच. असं डोक्यातच फॅन्टेज आहे. BW डॉक्टर नंतर त्यांच्या दोघांच्या मध्ये असा फोटो काढला मध्ये माझं लावणार. मला वाटायचं माझा फोटो लागला पाहिजे. 2.5 वर्ष हस्त मैथून नाही केलं मग मी. आहे संतत्वाला पोहोचायचं ते करायचं नसतं बाबा. शांतता कुठे आहे, आपल्यात धुसफूस चालू आहे, आपल्यात नुसतं पिसाळलेलं आहे मी. 8 महिने सोबरिटीची झाली. 8 महिन्यानंतर घरात वाद झाले. बहिणीच्या अंगावरती गरम पाण्याचं असं मस्त पातेलं माझ्या आंघोळीसाठी ठेवलं होतं. आईचे तिचे वाद चालू होते. मिळाले ते पातेलं उचललं, गरम असं उकळलेलं पडलेलं, तिच्या अंगावरती फेकलं पातेलं, डायरेक्ट फेकून दिलं. दारू पिलं नाही. मला दारू न पिता मी आयुष्याची वाट लावू शकतो दुसऱ्यांच्या माझ्या पण. शांतता अशी फुकट नाही मिळत आणि बाजारात तो विकत पण नाही मिळत. ते कोट्यावधी रुपये द्या. ते मुळशी पॅटर्न मध्ये भारी डायलॉग, असा पैसे घेऊन जातो बापाला नाही मिळत म्हटला. मनशांती कुठं विकत, पैशाने आनंद समाधान. मला वाटायचं की रेड लाईट एरियात जायचो, कमरेला असा हात घोडा असायचा, बंडल काढायचो आणि तिला म्हणायचो येले पैसा मेरे को खुशी दे. ते म्हणायचं तुझ्या यायला असं कुठं येतोय म्हणजे आनंद. तात्पुरतं शारीरिक सुखात ते सुख आहे, शारीरिक सुख. तात्पुरतं क्षणिक सुख मिळेल तुला, समाधान आणि आनंद नाही मिळणार तुला किती पण पैसा होत. मला वाटायचं की मी काय केलंय आयुष्यात माझ्या, कधी मिळणार मला हे. आणि ड्राय रन स्टेज चालू होती. 2.5 वर्षानंतर एका सहकारी मुलगी होती कामामध्ये, तिच्यासोबत लफडं, अंगलट यायला लागली. स्वार्थाने घेतलेला निर्णय, मला वापरून सोडून द्यायचं होतं तिला. तिला वापरायचं गेट आउट. आणि नॉर्मल माणसाला जमतं ते वापरून सोडून द्यायला, माझ्यासारख्या दारुड्याला शक्यच नाही. ते अडकणार तो. भावनिक आणि मानसिक दृष्ट्या विकृत असेल आणि बरेच लोक आहे, त्यातला मी एक आहे.
हे मी वाक्यच विसरलो प्रियांबल मधलं, जे मी रोज वाचायचो प्रियांबल. मला वाटायचं माझ्यासाठी नाही येते, तुमच्यासाठी येते. ते प्रियांबल दुसऱ्यांसाठीच वाचायचो मी, माझ्यासाठी कधी वाचलंच नाही. बांधव मला प्रियांबल वाचायची संधी काय देतात? तुझं ओळख कर त्याच्यात, शोध तुला, तू आहेस का, तुला काय करायला सांगताय प्रियांबल, हे नाही कधी बघितलं मी दुसऱ्यांनी. कसं माझी शब्दफेक, शेअरिंग, माझं वाचन कसं भारी बघा. हा कार्यक्रम माझ्यासाठी, हा स्वहित जपणारा कार्यक्रम आहे, स्वार्थी नाहीये कार्यक्रम, हा स्वहित जपणारा कार्यक्रम. माझं स्वहित जपलं की इतरांचं पण हित जपतं ऑटोमॅटिक हा कार्यक्रम. हा स्वार्थी कसा काय, स्वार्थाच्या बंधनातून मुक्त करणारा कार्यक्रम आहे हा मुळात. स्वार्थी कसा काय कार्यक्रम होऊ शकतो? इतर बांधवांमध्ये रक्त जागृत करणारा कार्यक्रम आहे. आणि मग माझा हा प्रवास सुरू झाला. 2.5 वर्षानंतर त्या लफड्यातून कसा बसा बाहेर पडलो. 2.5 वर्षानंतर दारू पिणार होतो. 12 वाजता रात्री मला मदत झाली एका मेंबरची, जो माझ्यानंतर 1 वर्षाने आलेला सदस्य होता, त्याने मला रात्री 12ला मदत केली आणि मी वाचलो. तिथून बाहेर पडायला लागलो. जाणीव व्हायची, स्पॉन्सर घेतला पाहिजे, लिटरेचर वाचलं पाहिजे. लिटरेचर वाचण्याचा मी प्रयत्न करायचो हे बिग बुक, पण समजायला खूप अवघड जायचं. कारण हे 100 लोकांनी मिळून लिहिलेलं पुस्तक एकट्याच्या मेंदूने खूप अवघड जातं समजायला. म्हणून युनिटीमध्ये वाचा असं सांगितलं त्यांनी. एकत्रित पद्धतीच्या कार्यशाळा घ्या, वर्कशॉप घ्या, लिटरेचर मिटिंग घ्या, समजायला मदत होईल. मी प्रयत्न करायचो. 12 पायऱ्या वाचायचो. मला वाटायचं 12 पायऱ्यांचं आचरण झालं माझ्या. रात्री 2 वाजता मला अचानक आत्मज्ञान व्हायचं, झालं अचानक फील व्हायचं मला. झाल्या 12 पायऱ्या कळल्या, आता नुकसान भरपाई करायची, जाऊन सगळ्यांना सॉरी बोलायचं. दुसरीची कुठे ऍक्शन होती? शेअरिंग मध्ये बोलायचो पोपटागत. 12 पायऱ्या काय म्हणता येत आपल्याला हे सांगायचो मी दुसऱ्यांना. मी असंच आहे, दुसऱ्यांना शिकवण्यात माहिती आहे. मी वागाय बोलायला पोपट, वागायला डुक्कर म्हणतात ना, गाढव आहे गाढव माणूस. पोपटागत बोलू शकतो, वागणं खूप अवघड आहे. 3.5 वर्षाच्या मध्यमुक्तीनंतर घरच्यांसोबतचे वाद परत विकोपाला गेले. वडील दारू पिऊन एकदा आले होते. आमचे वाद व्हायला लागले, वाढत गेले आणि घराचा टीव्ही कापड फोडलं पकडले. वडिलांवरती हात उघडायचा प्रयत्न केला, मारू शकत नव्हतं म्हणून ते राडा झाला माझ्याकडून. आणि मी विचार करायला लागलो की काय चाललंय माझ्या आयुष्यात, शांतताच नाहीये. काही मीटिंग संपल्यावर 12 आश्वासनं वाचली जायची. त्याच्यात लिहिलेलं आहे, प्रसन्नता या शब्दाची खरी किंमत कळेल, आपल्याला शांतताही लाभेल आणि आनंदही मिळेल. तिच्याला कुठे आनंद? मावशी बांधव म्हणते चला आपण प्रार्थना एकत्र घेऊया. त्या प्रार्थने कशाची प्रार्थनाची? मनशांतीची प्रार्थनाची नाही. 1.5 तास भारी वाटायचं शेअरिंग ऐकल्यानंतर. मी भारावलेला असायचो. मीटिंग जाताना काय शेअरिंग सगळं कौतुक करायला यायचे. मी कोणाचं तरी कौतुक करायचो, बाहेर जायचो. एकदा रस्त्याला गाडी लागली माझी, रस्त्याला कोणी क्रॉस केले की लागला माझ्या शिव्या सुरू. दुहेरी व्यक्तिमत्व. मी इथं चांगला आहे, नम्र आहे. मी इथं खोटा माणूस दाखवू शकतो, मी कसा चांगला आहे बघा. प्रतिष्ठा दाखवण्याचा इथं मी प्रयत्न करू शकतो. माझ्या मनात काय जळफळ चालली ती शेअर पण नाही करायची. कशी झोप लागेल मला, कसं मी बाहेर पडेल यातून. मग मला बिलची कहाणी माझ्या हातामध्ये आली. लिटरेचर प्रेमी बांधव भेटले मला, जे लिटरेचरसाठी त्यांनी खूप कष्ट घेतले, जे माझ्या आधी 1-2 वर्ष आले होते. मला बिलच्या कहाणीमध्ये मला सांगितलं त्यांनी, अरे मित्रा, ती बिलची कहाणी वाचताना तू तुझी कहाणी समजून वाच, विकीची कहाणी समजून वाच. आणि मी वाचायला लागलो की बिल म्हणजेच मी आहे, विकी, आणि विकीची कहाणी समजून मी वाचायला लागलो. प्रार्थना करायची म्हटलं त्याच्या आधी की देवा, हे बिलची कहाणी समजण्यासाठी, हे पुस्तक समजण्यासाठी मला मदत कर. मी एकट्याने वाचू शकत. आणि एका वेळी 102 लोक वाचत असतात. 100 लोक बिग बुक, मी 101 आणि परमेश्वर 102. एका वेळी एवढे जण बिग बुक वाचत असतो. मला त्यांची मदत घ्यायला पाहिजे. आणि मी समजून घ्यायला लागलो. बिलच्या पहिल्याच परिच्छेदामध्ये मला आयडेंटिफिकेशन मिळालं. पहिल्याच बिलला वीर पुरुष असल्याचा भास झाला मला. मी मोठा माणूस आहे, मी जिंकलेलो आहे, 10वी पास झालेला माणूस आहे असं मला वाटायला लागलं. बिल एकटा पडला, नैराश्यात गेला आणि दारू पिला पहिल्याच बट की कुठेतरी असा फील झाला वेगळा. यार बघू काय होते. त्यालाही इशारा मिळाला होता की इथे पहुडला एक ग्रॅनेट हॅम्पशायर की जो मृत्युमुखी पडला, मग तो कशालाही पडो, बाटलीला पडो की गोळीला पडो, तो सतत स्मरणात राहतो. तो बाटलीला पडलेला होता एक सैनिक, त्याचा थडग्यावरती लिहिलेला तो लेख होता. माझ्या काकाची, माझ्या मामाची, माझ्या वडिलांची आवाज तुम्ही बघितली होती. मलाही धोका मिळाला होता, धोक्याचा इशारा दारूचा. मी नाही ऐकला. BW शैक्षणिक क्षेत्रामध्ये कायदे शिक्षण घ्यायचा प्रयत्न करत होते. कायदे शिक्षण एवढा माणूस याला बघितला ना मी, कायदे शिक्षणात बरीच वर्ष घालूनंतर होतं नाही, माझा त्याच्यात रसच नाहीये. मी पण तसंच होतो. कॉमर्सला ऍडमिशन घेतलं 3 वर्षांतर, हे आपलं काम नाही. मी परत बाहेर आलो. BW शेअर मार्केटमध्ये झटपट पैसा, भरपूर द्रव्य मिळायची. मलाही झटपट पैसा मिळायचा 2 नंबरच्या धंद्यातून. तिच्या आले हे भारी आपलं.
एक खोटं बोला, एक शॉट वाजवा, 10,000, 20,000, 50,000 झालं की श्रीमंत. बीडब्ल्यू एका अशा स्टेज लेवल पोहोचले, गोल्डचे मालक होते ते. गलेलेच्या चेक्स वरती साईन करून द्यायचे. मलाही वाटायचं मी पैशांवरती, लोक मित्रांवरती पैसे उडवतो, मी पण मोठा झालो ते. नंतर बीडब्ल्यूच्या कहाणीमध्ये मला आयडेंटिफिकेशन झालं पुढे जाऊन, की नंतर हे शेअर मार्केट कोसळलं, माझे पैसे संपले. शेअर मार्केट कोसळल्यानंतर पुन्हा वरती यायला खूप अवघड गेलं, नैराश्यात गेले. नैराश्याचा आधार काय घेतला? नैराश्यातून बाहेर पडायचा दारू. मी पण काय केलं? नैराश्यातून बाहेर पडायचा आधार दारू. म्हणजे ज्या श्रीमंत झालो होतो त्यावेळेस मोठ्या मोठ्या गोष्टी करण्यासाठी कशाचा आधार घेत होतो? दारूचा. खिशात हजारो पैसा असायचे माझ्याकडे, थँक्यू. खिशात 1,000 रुपये असायचे माझ्याकडे, लाखांच्या गोष्टी मी करायचो, त्यांच्याकडे लाखो रुपये असायचे, कोटींच्या गोष्टी करायच्या. सेम गोष्टी. साऊंड सिस्टीम घेऊ, पार्टनरशिप मध्ये 30% जोगदंडला खालास करून टाकू, ख्रिस्तीला संपवून टाकू आपण. हे ख्रिस्ती साऊंड सिस्टीम वगैरे फेमस असायचे. ख्रिस्ती साऊंड सिस्टीम, जोगदंड साऊंड सिस्टीम, दत्तवाडीतला, ह्याला संपवून टाकू आपण मोठं व्हायचं, आपली साऊंड सिस्टीम मोठी व्हायला पाहिजे. म्हणजे सतत 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 खिशात 1,000 रुपये असताना लाखांच्या गोष्टी करणारा मी सुद्धा होतोच की. आत्महत्येचे विचार बीडब्ल्यूला नंतर यायला लागले. त्यांनी बायकोच्या पर्समध्ये पैसे चोरले, मी माझ्या आईच्या पर्समध्ये पैसे चोरले. लग्न राहिलेलंच नव्हतं माझं, 18 वर्षी कोण लग्न पोरगी लागलं मला. हे जे आहे ना आयडेंटिफिकेशन, हे पुस्तकात व्हायला लागलं. बीडब्ल्यू कसे बाहेर पडले? त्यांना शाळकरी मित्र भेटला, मला माझा जुना दारू पिण्यातला मित्र भेटला, जो माझ्या वयापेक्षा डबल होता. माझं त्यावेळेस वय 22 होतं, त्यांचं वय 43 होतं. त्यांनी मला याचा मेसेज दिला, मी एकत्र दारू पिलेलो. बिलला एबी थॅचर म्हणते की तुझी देवाची कल्पना तू तुझी का ठरवत नाही? हे म्हणते तू येतोच का मीटिंगला, बघ तुला इच्छा असेल तर बघ, जमलं तर कर. सोपं केलं यांनी मला. म्हणजे मला हे शोधायला आयडेंटिफिकेशन व्हायला मदत झाली. बीडब्ल्यू न्यूनगंडाची भावना, आत्महत्येची, नैराश्याची भावना, ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी दारूचा आधार घ्यायचे. त्यांनी उधारी करून ठेवली होती. खाद्यपदार्थांची, टपरीवरची त्यांची उधारी, माझी टपरीवरची उधारी होती. आठवड्याला 2,000, 3,000 उधारी असायची माझी, 7,000, 8,000. माझा फक्त आठवड्याचा खर्च 1,500 असायचा. 7,000 रुपये का व्हायचे? बाकीच्यांना काय द्यायचो उधारीवरती. मी असंच केलं. त्यांनी जिम सुरू केली, मी बडीशेप सुरू केली. त्यांनी जिम तिकडे अमेरिकेमध्ये दिशी दारू आहे. हे आयडेंटिफिकेशन व्हायला लागलं. दारूचा पद कसा खाली आला, ते गोळ्यांचा नशा करायची प्लस दारू, सायकेट्रिस्ट एकत्र कॉम्बिनेशन. मी पण 5 प्रकारचे नसतात, गांजा, चरस, दारू, बॉन्ड बिल सगळं नशा करतो मी पण. सेम आयडेंटिफिकेशन. वयाचा फरकच नव्हता बीडब्ल्यूच्या माझ्या कहाणीमध्ये. दुसरं प्रकरण सांगितलेलं मद्य पीडितेबद्दल आणखी काही नाही. ओळख पटते का बाबा बीडच्या कहाणीतून? जिनची कहाणी आठव. दारू सोडायचा निर्णय घेतला वयाच्या 30व्या वर्षी. एक सदस्य आपला, त्याचं नाव मी विसरतो, त्यांनी फक्त एक 30शीतला माणूस दिला. 30शीतला तरुण वयाच्या 30व्या वर्षी निर्णय घेता दारू सोडायचा. 54व्या वर्षी परत दारू पिला. 24 वर्ष लागून नव्हता पिला. आम्ही 3 वर्षात झाला. एकदाचा मद्य पितो कायमचा मध्ये. हे उदाहरण त्यांनी दिली. फ्रेडची कहाणी दिली. आयडेंटिफिकेशन व्हायला मदत झाली. मग बाहेर कसा पडला बिल? मग ह्याच्यातून बाहेर बिलचं बाकी सगळं आयडेंटिफिकेशन झालं. नैराश्यात गेला, त्यालाही दुसऱ्या मजल्यावर उडी मारायची इच्छा झाली, आत्महत्या करायची. मलाही आत्महत्या करायचा निर्णय घेतला होता मी. म्हणजे भीती, त्या आत्महत्येच्या भीतीने ते खाली त्याला घरात राहायला लागते बीडब्ल्यू. मी पण खाली आपला स्वतःला कमजोर, गाडी चालवायचा कॉन्फिडन्स नसतेला मी. म्हणजे सेम आयडेंटिफिकेशन. मग बिल बाहेर कसे पडले? बिल बाहेर पडले. आम्ही आज्ञावादी प्रकरण दुसरं. आपण जी पहिली पायरी मी हातबलता मान्य केली. माझं जीवन अत्यंत झालेलं आहे. शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, लैंगिक, भावनिक, कौटुंबिक सगळ्या बाजूने मार खाल्लेला आहे मी. नाते संबंध खराब झालेले आहेत. मानसिक दृष्ट्या विकृत झालेलो आहे. आध्यात्मिक दृष्ट्या नैतिक अधःपतनाला पोहोचलेलो आहे. मला जाणवायला लागलं की अरे माझी मेमरी किती लॉस झाली होती. हे मध्ये यायच्या आधी साधारण एक जून जुलै मधली गोष्ट असेल 2012तली. शशीबाई, मी कॉन्टॅक्ट नंबर लिहायला बसलो होतो. मोबाईल नव्हता त्यावेळेस माझा, भांडात तुटलेला होता. कॉन्टॅक्ट नंबर लिहायला बसलो. 350 नंबर लिहिते मी, तोंडपाठ 350 नंबर. प्रदीप नुसतं नाव घेतलं गेले का नंबर सांगायचं, मकर झाले गेले का नंबर घ्यायचो. असं कागदावर लिहिले होते. एकही नंबर चुकीचा नव्हता. 350 नंबरची यादी होती माझ्या. ए मध्ये आलो, 2-2.5 महिने सोबर होतो, मध्यमुक्त होतो आणि कॉन्टॅक्ट नंबर लिहायला बसलो. पण 50 नंबर लिहिले फक्त. मेमरी लॉस 300 नंबरची. दारूने केलेला मला मेंदूवरती परिणाम, विस्मृती. काल काय जेवले माहित नाहीये, कोणासोबत भांडले माहित नाहीये, कसा गाडीवरून घरी आले माहित नाहीये, कसा पडलो माहित नाहीये, शर्टची बटणं कशी तुटलीत माहित नाहीयेत. हा काय परिणाम करत होतं केमिकल. बाहेर कसे पडले बीडब्ल्यू? बीडब्ल्यू म्हणतात की मी हातबलता मान्य केली दारू पुढे पहिली.
आणि माझं जीवन अस्तव्यस्त झालेलं आहे आणि ह्या अस्तव्यस्त जीवनाला मी जबाबदारी, ही पहिली जबाबदारी स्वीकारली. मी जर जबाबदारी नाही स्वीकारली तर खूप अवघड आहे. दुसरी पायरी सांगते, आमच्याहून महान शक्तीत आम्ही दबावलेला विवेक, सतत विवेक बुद्धी ज्याला म्हणतात, तो आम्हाला परत मिळवून देऊ शकेल. मला असं म्हणायचे, अरे विकी तू हुशार होता, तुझ्यात चांगले गुण होते, दारू तुझ्या जीवनात आली, तू विकृत पद्धतीने वागायला लागला, तो सतत विवेक बुद्धीच गमावून बसला. सत्य असत्य यातला भेद करणं सुद्धा कळेना. तू चांगला होतास, अजूनही तुझ्या आई वडील म्हणायचे, आता तुला मित्र म्हणायचे, चला तू भारी आहे, सोन्यासारखा आहे, दारू सोड, तुला भारी आहे. त्या वाक्यात काहीतरी टेप होती, त्यांना माहित होतं हा भारी आहे, अशी क्वालिटी आहे ह्याच्यात, जे आपल्यात नाही ह्याच्यात त्याच्यात क्वालिटी. दारूने सगळी वाट लागली या माणसाची त्याच्या आईला. त्यांना माहित होतं दारूने नाही वाट लागली, माझी अहंकारने वाट लागली. खरा मूळ मी दारूला अहंकारी आहे, मध्ये केवळ बाह्य लक्षण होतं. आणि म्हणून ते म्हणतात की आमच्यावर महान शक्ती. सुदैवाने मी ज्या धर्माशी बिलॉंग करतो, हिंदू धर्माशी, त्यामुळे मी देव वगैरे मानायचो. पण तिथं आता अडचण अशी झाली, माझ्यात विश्वास असणे आणि विश्वास ठेवणे यातला फरक कळत नव्हता मला. मी ॲग्नोस्टिक मध्ये होतो, देव होता आहे मान्य होतं, पण तो माझ्या बाबतीत काम करतो ह्याच्यावर विश्वास नव्हता. तो जर असता तर त्याला घोडे कशाला लावले असते त्यांनी माझे. ज्या मुलीवर मी प्रेम करतो ती सोडून कशी गेली असते. ज्या ज्या मुलांनी त्या देवाचं एवढं भजनं म्हटली, आता कुठे दावे म्हण, हा अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकांचा असं म्हणायचं, सोडून खाली पाया पडायचा, तसं वाटलं देव असा कसं काय करू शकतो. आणि मग मला सोपं केल्याने विश्वास असणे आणि विश्वास ठेवणे यातला फरक समजून घे. विश्वास ठेवण्याची मनाची तरी तयारी आहे का? एक उदाहरण देतो. मी आता फक्त 12 पायऱ्या पटापट आटोपणार आहे आणि मग माझं शेअरिंग थांबवणार आहे. शाश्वत आनंद कसा कुठं मिळत होतो. आणि मग मला जाणीव करून दिली, माझ्या मार्गदर्शकाने एक उदाहरण दिलं. म्हटलं तू फॉर एक्झाम्पल राहिला शिवाजीनगरला आहे आणि चिंचवडला काळ भरला, आता तुझी गाडी बंद पडली, आता जाताना बंद पडू नये, मग पडली समजा पडली तर परत वाजली, समजा पडली, केक मारतोय, 15 मिनिटं झाले, 20 मिनिटं चालूच होत नाही. मला माहित आहे तर गॅरेजवाला कोण ओळखीचा आहे, चांगला आहे. मी आता मकरंदला कॉन्टॅक्ट केला, मकरंद भाई आपली गाडी बंद पडली. मकरंद म्हटलं काय टेन्शन घेऊ नको, माझा खास मित्र आहे गॅरेजवाला आहे, लय भारी काम करतो, चल. आता मी काय केलं, नाही ना, मी माझ्या आपल्या शिवाजीनगरच्या गॅरेजवाल्याकडे जातो, त्याच्याकडेच टाकतो. तो म्हणून जा मग 15 किलोमीटर गाडी टेकवेत. मी म्हणलं नको नको, तू म्हणतोय त्याच्यावर विश्वास ठेवतो, नेतो. मी गेलो, त्याने गाडी रिपेअर केली. मला तासाभरात रिपेअर करतो. मी आपलं चहा सिगरेट पान बिन खाणं, आमच्या याच्या गप्पा सुरू झाल्या, थोडीशी गॉसिपिंग पण केली, आम्ही गप्पा विप्पा करून आलो. आम्ही आल्यानंतर गाडी मस्त स्टार्ट झाली, एक नंबर. त्याचा काय असेल ते खर्च मी देऊन टाकला आणि मी निघून गेलो. 2 महिन्यांनी परत काय झालं, माझ्या एका मित्राचा मला फोन आला. शशीबाई मला फोन करून म्हणतो, अरे विकी माझी गाडी बंद पडली चिंचवडच्या खंडोबा मंदिर चौकात, काय करू? तिथं कोण आहे का ओळखीचं? आता मी त्याला काय सांगतो माहितीये का शशीबाईला, तिथं एक गॅरेजवाला आहे, मोऱ्या गॅरेजवाला, मला मकरूनने दाखवलं होतं, 1 नंबर गाडी घेतली, जा बिंदास त्याच्याकडे. आधी मी विश्वास टाकला, म्हणजे ह्याच्यावर विश्वास ठेवून गपचूप गेलो, त्याचा रिझल्ट मला मिळाला. रिझल्ट मिळाल्यामुळे मी आता मी शशीबाईला म्हणतो बिंदास जा. आता मला खात्री, मला रिझल्ट मिळाला ना बॉस, फर्स्ट हँड एक्सपिरियन्स मलाच मिळाला, मला दुसऱ्यांच्या अनुभवाची गरज नाही. आता हा विश्वास ठेवणे आणि विश्वास असण्याचा फरक मला जाणीव करून दिला. मी आता मनाची तयारीने विश्वास टाकला आधी मकरंदवरती, आणि आता मी विश्वासाने सांगतोय बिंदास जा, भारी गाडी करतो. हा फरक आहे. देव आहे हे नुसतं मान्य तरी कर, आणि रिझल्ट मिळाल्यानंतर सांग खरंच देव आहे. हा फरक मला दुसऱ्या पायरीने क्लिअर केला. मग आता देव आहे तर मग काय करायचं आता पुढे? तुझी इच्छा आणि जीवन परमेश्वरावर सोपवलं. इच्छा म्हणजे काय? तुझे विचार, आणि कृती म्हणजे काय? जीवन म्हणजे काय? कृती. तुझे विचार आणि कृती जी ऍक्शन आहे, त्याच्या दोघींची तो सगळा येवरती देवावरती सोप. देव नाही कळते मला अजून, पुढे तो देव कुठे, फोटो पण नाही, इथं काय नाही. ये ना समोर, एक समोरला ठेव. एकटा दारूपासून दूर राहू शकतो का? मग कोणा युनिटीमध्ये ताकद. युनिटीमध्ये ताकद आहे, ठीक आहे. मी मीटिंग करतोय, मी सर्व्हिसमध्ये भाग आहे, लिटरेचर मीटिंग चेअर करतोय, अल्कोहॉलला मस्त सगळी अरेंजमेंट करतोय, जेवणाची जबाबदारी घेतोय, स्पीकरची जबाबदारी घेतोय, त्यांना आणायची याची सगळी सोय करतोय. मग पुढे काय? तरी पण शांतता नाहीये. का नाहीये? मी मीटिंग मध्ये, वर्गामध्ये, बांधवांमध्ये मी मिसळून जातो. कम्फर्ट झोन हा माझा. बाहेर वास्तवात ज्यावेळेस जातो मी, घरच्यांमध्ये, मित्रांमध्ये, त्यावेळेस खूप त्रास होतो मला. आणि म्हणून मला 3ऱ्या आणि 4थ्या पायरीमध्ये त्यांनी सांगितलं की आता तुझं इच्छा जीवन सोपवतोय, तर तुला तुझ्या आयुष्याची कहाणी तुला आता समजून घ्यायला पाहिजे. तू नेमका कोण आहेस? तू नेमका कोण आहेस? कसा आहेस तू? तू कोण आहेस? तू काय आहे? ह्याची जर तुला ओळख असेल झाली तर तुला काय व्हायचं कळणारच नाही. तू आता कुठे हे तर कळलं पाहिजे ना.
तर तुला कुठं जायचं कळेल ना. तुला कुठं जायचं फक्त माहिती आहे, पण कसं जायचं ते माहित नाही. तुला इथून मिठी स्टेशनला पोहोचायचं पुणे स्टेशनवरनं, पण कसं जायचं माहित नाही. मदत घ्यावी लागेल कोणाची तरी. कोणाची मदत घेऊ? ज्याने ह्याच्या आधी प्रवास केला त्याची. त्याला विचार डेक्कन क्वीन किती वाजता असते सकाळी, तिकीट कुठं मिळतं, कुठल्या प्लॅटफॉर्मवरती थांबायचं, कुठल्या नंबरला थांबायचं, तो सांगेल. त्याला अनुभव त्याच्याकडे, त्याला मार्गदर्शक म्हणतात. आता तो माझा गुरु झाला का? त्याला काय आता का टॉवेल हार टोपी काही गोंधळून त्याला द्यायची का रोज? शाल बिल त्याला काय सत्कार करायचा का? नाही. तो साधा मार्गदर्शक मित्र आहे माझा, मित्र आहे तो माझा, की तो सांगतोय मला पुणे स्टेशनवरून विटी स्टेशनला जे असं असं गेलो, तुला जायचं असेल तर असं असं जा, तुला जायचं असेल तर मी नाही जाणार तुला, मी नेणार नाही, मी फक्त सांगणार मी कसा गेलो ते. एवढंच काम करतो मार्गदर्शक. आणि मग तो मार्गदर्शक सांगतो चौथी पायरी कशी घ्यायची, तुझा स्वभाव दोष, तू काय आहे, तुझी लाईफ स्टोरी काय आहे, तू कसा घडला, तुझी जडणघडण कशी लहानपणापासूनची, ते तुला सांगायला लागेल. तुला कोणाशी एखाद्या व्यक्तीसमोर तुला कबूल करावं लागेल. अरे यार, ह्याला कशाला सांगू मी, याला लहानपणी काय वागलोय ते, मी एका पोरीसोबत असे असे अनैतिक संबंध प्रस्थापित केले, हे कसं सांगू मी त्याला? त्या व्यक्तीला मलाच माहिती फक्त. आणि ह्याला सांगितलं, ह्यानी तरी ह्याला सांगितलं तर, मध्ये सांगितलं तर माझ्या इज्जतीला कसा धोका मोठा पोचेल, कसली इज्जत मिळाली मला इथं. आता एक मी इज्जत मिळवलं होतं ना. आईला ह्यानी सांगितलं, हा कुत्री मांजरी हे ते करत होता नाही का, आईला मला काय म्हणतील मेंबर लोक. हा तसंच 5व्या पायरीतले भारी लिहिलेले, ज्यांनी ज्यांनी ही पायरी गाळली ते बरेच जण परत दारूकडे वळाले. जे दारू पितायत ना वारंवार मध्ये येऊन, त्यांनी कारण स्वतःच्या मनातली घाण अजून साफ केलेली नाही म्हणून ते पितायत, एक कारण. दुसरं, जे दारूपासून खूप वर्ष लांब आहेत पण 5वी पायरी घेतलेली नाहीये, त्यांना विचारा जाऊन, खरंच तुम्ही उपयुक्त आयुष्य जगताय का? तो म्हणणार हो, कारण मला फक्त येतच दिसत आहे रूप, बाहेरचं पण दिसतं घरातलं. घरचे म्हणतात जा मिटिंगला, वेळ झाली तुझी, नको सांगूच घरात, तू मिटिंग कर मग घरी ये, तू मिटिंग करून आल्यावर बरं दिसतोस. हे माझी बायको मला असं म्हणते, मिटिंगला जा मग ये तू घरी मिटिंग करून आल्यानंतर तर तू वेगळा असतोस, शांत, हा काय बस, स्वयंपाक किती वाईट होते तू छान म्हणतोस. तेच जर का तू घरात असेल तर तू तांडव करतोस. हे माझ्याकडून होतं आधीमध्ये, आता कमी झाली तीव्रता पण होतं आधीमध्ये. मग मला सांगितलं त्यांनी की 4थी पायरी, त्याचा चार्ट दिलाय साहित्यामध्ये, की मिसेस जॉन्स, मिस्टर ब्राऊन तसा मग माझे वडिलांवरती खुन्नस का होती? 4थीला असताना त्यांनी मला सायकल घेऊन दिली नाही म्हणून. माझं वय किती आता 25-26 त्यावेळेस होतं माझं, ज्यावेळेस 4थी पायरी घेतली. वडिलांनी मी 4थीला असताना सायकल घेऊन दिली नाही, रिझाइनमेंट लिस्टमध्ये पहिलं कारण आलं ते. मी 5 वर्षांचं होतं, वडिलांनी माझ्या आईच्या मांडीवरनं मला उचलून भिंतीवरती फेकलं, ते कारण लिहिलं होतं त्याच्यात. माझ्या लक्षात होतं ते. माझ्या वडिलांनी चौकामध्ये येऊन, त्यावेळेस मी 17-18 वर्षाचा असेल, वडिलांनी कानाखाली वाजवली मित्रांसमोर, राग. कारण काय दुखावलं गेलं? आत्मअहंकार. माझे संबंध खराब झाले त्याच्यामुळं, सतत दुखावलं गेलो मी कोणाला बोललो नाही, मला काय त्रास होतोय ते 4थ्या पायरीने सोपं केलं. 5व्या पायरीत बोललो, लैंगिक समस्या, भावनिक समस्या, खुन्नशीच्या भावना, भीती कशाची वाटते. मी मुळात भीतीग्रस्त असतो हेच मी कोणाला सांगायचं नाही. मी कसा डेअरिंग मध्ये असं छाते काढून चालायचो, मला उंचीची भीतीच वाटत नाही. अरे फाटली आतून तुझी सांग, मला भीती वाटते उंचीची, मी सांगितलंच नाही कधी. मला सापाची भीती वाटते ना, नाही सापाची आपल्याला भीती वाटत नको, पुढे दाखव ना. अरे आला तर बाहेर पडतोय तू लगेच, मी असं जायचं, दिसलं की लगेच मागं यायचं. मी सतत खोटेपणाने मोठेपणाने बोललो, त्यात गेलं माझं. परिणाम काय झाला की मी सतत असल्या रेस्टलेस, इरिटेट आणि डिस्कंटेंट राहतो, अस्वस्थ, असमाधानी, वैतागले. मी घाबरट आयुष्य जगत होतो. मध्ये खुन्नस मनामध्ये सतत निर्माण व्हायची. मेंबर सोबत पटला की तो त्याच्याबद्दल राग तयार व्हायचा. ज्या ग्रुपमध्ये शेअरिंग मिळायचं नाही, ज्या ग्रुपमध्ये तो एखादा बांधव टोचून बोलायचा, त्या मिटिंगला जाणं बंद करून टाकायचं. किती ग्रुप बंद करणार? 1, 2, 3 करत होम ग्रुप बंद केला. होम ग्रुप मध्ये वाद झाले ओल्ड टाइमर सोबत. किती बॉक्स असा फेकून बिकून गेला उडत, तू काय करतो, तुम्ही काय केलं आमच्यासाठी, आम्ही बघा कसं करतोय, आम्हाला कसं मेसेज द्यायचा आहे, तुम्ही काय करताय. काय नाही, त्याचं नुकसान झालं. तो मिटिंग करत राहिला. मी 6 महिने काय नुकसान मानून आलं. तो शांत झोपलो रात्री. मी 6 महिने झोपलो नाही बरं का. 6 महिने कशाला म्हणत, तो 6 महिने शांत झोपलेला होता. मी 6 महिने त्रास करून घेत होतो स्वतःला. एक मेंबर बोलला, तुम्ही तुमच्या ग्रुपचा बघा, आम्हाला धड शिकवू नका. एवढंच वाक्य बोलून गेला.
त्याला विकेट टाकायपर्यंतची माझी मानसिकता गेली. आता ग्रुप ए बी किती उडत, ह्याला टाकायचा, ह्याला दाखवायचं मी काय येते आणि निघून जायचे. कशासाठी कशासाठी कशी झोप लागेल. अल्कोहोलिक अनोनिमस काय सांगते, मी काय करतो. आणि 5व्या पायरीत ज्यावेळेस मी सगळं ते कबुली दिली, 5वी पायरी आणि 12वी पायरी माझ्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवणारी पायरी. हा मी माझं मत सांगतो. सगळ्याच पायऱ्या खूप महत्वाच्या. प्रत्येक पायरीमध्ये नम्रता मला मिळत जाते. अहंकाराने भरलेला विकी आता नम्रतेकडचं वाटचाल करतोय. 5व्या पायरीत पहिल्यांदा माझ्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस मी 4थी पायरी ती लिहून काढली. 5व्या पायरीत मार्गदर्शकासमोर, एका मेंबर समोर आणि परमेश्वरासमोर आणि स्वतःसमोर ज्यावेळेस कबुली दिली माझ्या चुकांची, पहिल्यांदा माझ्या डोळ्यात पाणी होतं. परिस्थिती पहिल्यांदा रडलो मी. पहिल्यांदा माझ्या डोळ्यात पाणी होतं. ए मध्ये आल्यानंतर खूप वर्षांनंतर आतून पाणी होतं. पहिल्यांदा असं वाटलं की अरे मी खूप वर्षाचे काय ओझं घेऊन फिरत होतो ना, ते आता खाली ठेवलं यार. बास, किती दिवस ते ओझं घेऊन फिरत होतो राव. असं हलकेपणाची भावना. एखाद्या मेंबरला सांगितलं की तुला इथून 20 किलो ओझं घ्यायचे सुटकेस आणि पुणे स्टेशनपर्यंत चालत जायचंय, आणि ते स्टेशनला गेल्यावर तुला ते खाली ठेवायचं. कसलं भारी फील येईल ना त्याला. वाळभोर नगर वरून स्टेशनपर्यंत चालत गेलाय 20 किलो ओझं घेऊन आणि ते खाली ठेवलं. तो म्हणाला आईच्या गावात काय भारी वाटतंय. तसाच फील मला होता. असं घाण निघून गेल्याची भावना. विश्व चैतन्याच्या हातात हात घालून एका मोठ्या महामार्गावरती जसं राजमार्ग आहे ना, त्याच्यावरती हातात हात घालून चालतो तो फील येतो बरं का. ते आता मेलेडी खाऊ खोट जनजाव म्हणतात ना, ते आपला अनुभव घ्यायचा. मी घेतला तो अनुभव, अजूनही घेतो मी कधी. माझ्यासोबत साक्षात परमेश्वर उभा आहे. आता तो माझा घाबरायची गरज नाही मला त्याच्यासोबत. तो माझा बाप नाहीये, तो माझा मालक नाहीये, किंवा असा खुमखार माणूस नाहीये, किंवा तो ज्याला मी म्हणायचो की तू वाईट आहे, तो आता दयाळू दिसतोय मला. तो मित्र म्हणून माझ्यासोबत हातात हात घालून चालतोय. हा फील येतो आणि चालतोय तो मला घेऊन, चल तुला अजून पुढे दाखवायचंय मला. आणि खरंच फील येतो तो 5व्या पायरीनं. अरे माझी घाण मी काढली, आणि ती घाण काढल्यानंतर मला मार्गदर्शकांनी मग स्वभावदोषांची यादी दाखवली. हे तुम्ही आहात, कंट्रोलिंग नेचर, प्रचंड स्वार्थी व्यक्तिमत्व, अप्रामाणिक, बेफिकीरपणे वागणारा, सतत भीतीग्रस्त असणारा. परमेश्वराला आवडेल का मी भीतीग्रस्त असलेलं आयुष्य? नाही. परमेश्वराला आवडेल मी स्वार्थी जगलेलं? एखाद्याला टोपी टाकलेलं आवडेल का? झाली विकास तुला ह्या कामासाठी पाठवला, आज रवी भाऊला टोपी टाकायची 100ची, नाही आवडणार त्याला. एखाद्याला त्याला आवडेल का? माझ्या जवळच्या मित्राच्या बायकोसोबत मी लफडं केलं होतं सॉक्रेटिस 6 वर्षानंतर. आवडेल का यावाला ते? कशी झोप लागेल मला शांत? केलं मी लफडं, सुदैवाने बाहेर पडलो कार्यक्रमाच्या मदतीने, बांधवांच्या मदतीने. त्या व्यक्तीला सांगू शकलो. ए मेंबरची बायको मला बोलली तुम्ही आवडताय, माझं तुमच्यावरती प्रेम आहे, तुम्ही येता का माझ्यासोबत? आणि मला काय लय भारी चान्स होता. 6वी पायरीवरती नशीब होतो. 6व्या 7व्या पायरीचं लिखाण चालू, वाचन चालू होतं. 6वी पायरी मला सांगते मनाची तयारी, आणि 6व्याला 7वी पायरी कशी कनेक्टेड, मनाची तयारी झाली की नम्रता ऑटोमॅटिक येते माझ्यात. बाई म्हणलं तुझं तुझ्यापाशी आयुष्य, माझ्यापाशी आयुष्य, आधीच घोडे लावून आले आयुष्याचे. तुझ्या नवऱ्याला कळलं तर तुझ्याला ते पिलं की सगळं यायचा प्रवास बंद होईल. माझ्या बायकोला कळलं तर माझा संसार उद्ध्वस्त होईल. तुझा नवरा जर दारू पिला, ए मध्ये यायचा बंद केला, तर त्याला जबाबदार कोण? एवढंच उत्तर दे म्हणलं तिला. म्हटलं मी नाही स्वतः ते पाप नाही घेऊ शकत. मी तुझ्या त्या भावनेचा आदर करतो मी, पण हे तिथं थांबूयात आपण. बास बोलली तिथंच बस झालं. नको थांबू शकलो ते का? स्वार्थाने घेतलेला निर्णय आमच्या दुःखाला जबाबदार ठरतो पुढे जाऊन भविष्यात. स्वार्थाने स्वयंकेंद्रितता हेच आमच्या संकटांचं मूळ आहे, असं 3ऱ्या पायरीत सांगितलेलं आहे. मी सतत स्वार्थानेच निर्णय घेतलेले आहेत. मला कसं जास्त मिळेल, मला कसं खायला जास्त मिळेल, मला कसं जास्त पैसा मिळेल, माझ्या अंगावरचे कपडे मी कसं आकर्षित दिसेल लोकांमध्ये, तेच बघितलं मी कधी सगळ्यांमध्ये. मला दाखवलं तरी स्वभावदोष. नम्रतापूर्वक आम्ही परमेश्वरास आळवले की त्याने आमचे स्वभावदोष दूर करावेत. रोजच्या दिवशी, रोजच्या परिस्थितीत देवा रोज जी काय परिस्थिती येईल, त्यात जे काय स्वभावदोष निर्माण होतील ते दोष तू दूर करणार आहे. माझी तयारी पण ते काढण्यासाठी. मी गॉसिपिंग करायला लागलो, आतून आवाज येतो कशाला करतोय? हा नाही करत, थांब. थांबतो ना, तो थांबण्यासाठी धैर्य लागतं बरं का, सोपं नाहीये. गॉसिपिंगची एकदा किक मिळायला लागली आणि एकदम आतून आवाज येतो थांब म्हणून. थांबायच्या ती ऊर्जा लागते ना, ती परमेश्वर देतो धैर्य. समोरून एकदम बिर्याणी खाके माहिती थक जायचा, आणि आता मला हैदराबादी बिर्याणी मिळणार आहे आणि मी नाही म्हणतोय, कसली गोष्ट आहे मोठी. माझ्यातलं स्वभावदोष मी म्हणतो अरे सगळे स्वभावदोष देतो तुला, फक्त 2 गोष्टी माझ्याकडे ठेवतो, पैसा आणि आर्थिक लैंगिकता. हे फक्त माझ्याकडे राहते, बाकी सर्व तुला घे, ते तू काढ द्यावा.
ते लैंगिकता फक्त माझ्याकडे राहू दे, तुझ्या आईला कधी चान्स मिळू शकतो. हा मी असंच आहे. मला आठवतं चांगलं की माझ्या वॉलेटमध्ये प्रोटेक्शन ज्याला म्हणतो आपण ते सतत पाऊस खिशात ठेवलेला होता, 30 रुपये. कधी संधी माहित नाही, असलेली बरी. कधी कोण हिंट देईल माहित नाही. का एवढा स्वार्थाने वागलो मी? जी बायको माझी एकनिष्ठ राहिली मनाने आणि शरीराने, मी तिला फसवण्याचा मला कोणी अधिकार दिला नाहीये. मला अधिकार. मग मला जाणवायला लागलं की अरे मला संपूर्ण रिगरस ऑनेस्टी, निसंदिग्ध प्रामाणिकपणा हवाय. मी जर नाही प्रामाणिक राहिलो तर मी बेचैन राहणार. मग कुठं आला तो आनंद? नाही मिळणार मला तो आनंद. नाही मी आनंद घेऊ शकणार, नाही दुसऱ्याला देऊ शकणार. आनंद मी काहीतरी वस्तू घेऊन, एखादी वस्तू घेतली, ही पाण्याची बॉटल, याची किंमत खूप मोठी, समजा 2000 रुपये घेतले, क्षणिक आनंद येतो मला, तात्पुरता आनंद, थोडंसं बरं वाटतंय. कंटाळ येतो 2-3 दिवसानंतर, काय जे आहे ना हिचं कौतुके. 200चा शर्ट आधी मला भारी वाटायचा, गरज होती म्हणून. आता 2000चा शर्ट अंगावर आला तरी मला नको नको वाटतो. तो तात्पुरता भारी वाटतो. तो त्याचा ते लोगो वगैरे असतो ना त्या शर्टाचा, तो दिसण्यासाठी, लोकांना दाखवण्यासाठी. एकदा तो गेला त्याचा कंटाळ येतो घालायचा मला. रेवन किती दिवस घालणार मी? आता ते नॉर्मल होऊन जातं रेवनचं, कॅज्युअल होतो. ते वस्तूंमध्ये नाहीये समाधान, सुख क्षणिक येते. आता शाश्वत टिकवायचं, चिरकाल टिकणारी आनंद कसा टिकणार? मला 8व्या पायरीत मला जो काही कचरा साठलेला होता त्याची तयारी करावी लागेल. परमेश्वर कुठं वास करतो? आपण म्हणतो जिथे स्वच्छता असते, जिथे अगरबत्ती लावलेली असते, एकदम शांत प्रसन्न वातावरण, आपल्याला आनंद वाटतो, तिथं बरं वाटतं, उठूशीच वाटत त्या मंदिरातून. एखादा, मी माझं बोलतोय, मंदिरात एखाद्या गेलो किंवा एखाद्या धार्मिक स्थळी गेलो की मला उठूशी वाटत नाही, जाऊशी वाटत नाही घरी. आणि नको असते रस्त्यावर पण नको जायला, तिथं बरं वाटतंय, तिथेच चिकटून राहावं का? मग जिथं स्वच्छता आहे तिथे मला परमेश्वर दिसतो. जिथे घमघमाट आहे उदबत्त्यांचा, धुपाचा, तिथं परमेश्वर वाटतो. माझ्या मनात एवढी घाण येते, तर परमेश्वर कसा बसेल? थांबणारच नाही तो. ती घाण आधी काढावी लागेल मला. 8व्या पायरीत मला ती यादी करावी लागेल, मी कोणाला दुखावले. 9व्या पायरीतले आमेंड्स खूप महत्वाचे आहेत. नाही झालं होतं, ते चुकलं होतं, सॉरी बरं का जरा त्यावेळेस जरा. अरे काय सॉरी बोलतो? माझा स्पॉन्सर म्हणतो ते सॉरी गिरी बोलायला जाऊच नको, तू कुठंच जाऊ नको. जेव्हा जेव्हा ती व्यक्ती समोर येईल त्यास लिव्हिंग आमेंड्स कर. डायरेक्ट आमेंड्स करायला जास्त जाऊ नकोस, ते सांगतो मी तुला. आता लिव्हिंग आमेंड्सची प्रॅक्टिस कर. जिवंतपणी, जाणतेपणी जगा आणि जगू द्या ह्या तत्वावरती वागतोयस का? त्यांना जगू देतोयस का? आता पुन्हा तेच दुःख त्यांना देतोयस? आणि मग मला जावं लागलं यार, बस नुसतं सॉरी बोलून नाही होणार. नुकसान भरपाई, सॉरी बरं का त्यावेळेस मी तुमचे आई, मी वाढदिवसाला नव्हतो आलो, सॉरी. नाही, अरे तू आमचा क्षण घालवलायस चांगला आनंदाचा, सॉरी काय बोलतोस? आता पुढच्या वाढदिवसाला सतत तू आमच्या सोबत राहा, ही माझी जबाबदारी. नुकसान भरपाई जबाबदारी घ्यावी लागते. मार्गदर्शकाच्या मदतीने, परमेश्वराच्या योजनेने मला ती नुकसान भरपाई करावी लागते. योग्य वेळीची निवड करावी लागते. आणि 10वी, 11वी, 12वी पायरी मला सतत स्वतःवरती, स्वतःकडे फोकस करायचा आहे. मी रात्री झोपताना रोज 4 गोष्टी स्वतःला रोज विचारतो. आज कुठे स्वार्थी होतास का? आज कुठे अप्रामाणिक होतास का? आज बेफिकीर होतास का? आणि आज खुनशी भावनेत कुठे राहिल्यास का? दिवसभरात कुठली राग, खुनशी भावना निर्माण झाली का? 4 प्रश्नांची उत्तरं नाही आली ना मित्रांनो, ऑटोमॅटिक शांत झोपला. मला कळलं 12व्या पायरीमध्ये, आणि म्हणून 12व्या पायरीमध्ये त्यांनी उल्लेख केलाय. 10 पायऱ्या, 11 पायऱ्यात मला कुठं सापडला नाही. 10व्या पायरीचं आश्वासन सांगतं, आमचा मद्यासोबत आणि इतर लोकांसोबतचा संघर्ष संपला. आता नकोय आम्हाला रोगट मागण्या लोकांकडून, स्वतःकडून पण नकोय. अपेक्षा विरहित. मी अपेक्षा ठेवल्या, अपेक्षा भंग झाला, मी दुःखात गेलो. आता नाही अपेक्षा ठेवत. आता मी लोकांवरती अवलंबित्व नाहीये माझं. आता परमेश्वर करता करविता तो, उच्च शक्तीवरती अवलंबित्व आहे माझं. अरे त्याच्यात ताकद आहे तेवढी. भावनिक आणि आध्यात्मिक स्थिरचित्तता मागायला लागलो त्याला. आता नको मला पैसे, 1 कोटी दे, 10 तुला देतो, 10 लाख त्यातले. आता ते डील नाही करत त्याच्यासोबत. आता आभार मानायला जातो, दिलेलं आयुष्य खूप चांगले, भारी आयुष्य दिले तो. काय रडतोय? सतत रडत राहिलो. काय दिलंय, काय दिलंय, काय दिलंय, ह्याला बघ काय दिलंय, त्याला बघ काय दिलं, त्याने बघ 2 नंबरचा केला तर एवढा मोठा झाला, मला तू इथंच ठेवलं. अरे नाही भारी आयुष्य दे. अरे मला एनी परत सांगितलेलं आहे बिग बुक मध्ये, सॉरी रोजच्या प्रतिबिंबात एक प्रतिबिंब असं की आमच्यापेक्षा खालच्या अवस्थेत असलेल्या लोकांकडे बघा. मी तिथं बघ ना. अरे तुला मग कळेल तुला काय दिले. रोज अंथरुणाला आवर म्हणतो. अंथरुण देवा तुझा आभारी, अंथरुण पांघरून डोक्या खाली उशी आहे बाबा, चांगली ऊन वारा पावसापासून संरक्षण होणार. भाड्याचा का व्हायला पण तू घर दिलेस बाप. नको मला तो ताजमहाल, टोसल तो का ताजमहाल मला.
नकोय मला आता स्वतःला शांत. माझ्या लाईक माझी अवकात काय ना 4थी 5वी पहिली मला करून देते. भारतात तू आहेस काय होत मास्क करत होता तू. हे नाही ते नाही ते नाही. जॅग्वार कार कशाला जॅग्वार कार पाहिजे. मला अजूनही वाटतं जॅग्वार कार मागे पुढे 2-2 मर्सिडीज त्याच्यामध्ये 16 बॉडीगार्ड आणि मी इंटरव्ह्यूला गेले मॉर्निंगच्या. कशाला लागतो काय माहिती. एका न्यू कमरला घेतले कपलला कावूस येते त्याला गाडीत जॅग्वार मध्ये मी बसवले ड्रायव्हर. मग मी त्याला खायला प्यायला घालतोय. लोक सर्व्हिस मागणा वेळ तर विकिनीच करावी तिच्या. कशाला पाहिजे बरं. जॅग्वार घ्यायची लायकी आहे. जॅग्वार घ्यायची लायकी बरं. आपली लायकी तरी गरज आहे का हे शिकायला मिळालं. सत्य असत्य चांगलं वाईट बरं वाईट यातला ज्ञान मला मिळायला पाहिजे. प्रार्थना सांगते मला 11 पायरीत. आता मी त्याच्यासोबत संबंध प्रस्थापित करायला लावले. तुझी इच्छा माझ्यासाठी काय असं ते प्रार्थनेत दिलेलं आहे वाक्यात. मी आयुष्यभर माझी इच्छा सांगत बसतो त्याला. ये दे ओ दे ये दे ओ दे. ये क्यों नहीं दिया वो क्यों नहीं दिया. अभी क्यों नहीं दिया तभी क्यों नहीं दिया. कशाला त्याने ठरवली की तुझी तू म्हणतात ना तू म्हणशील ते करायला तयारी दारूपासून दूर राहण्यासाठी. असं बोलला कसा पास केला. कुठे गेली प्रार्थना तुझी. आता लागला डिमांड करायला मागण्या करा. रोगट मागण्या अनहेल्दी डिमांड. आणि 12व्या पायरीत त्यांनी सांगितलेले की आमच्यामध्ये आध्यात्मिक जागृती झाली केव्हा आम्ही कचरा साफ केला आणि स्वतःला मेंटल ग्रोथच्या पायऱ्या त्या स्पिरिच्युअली ग्रोथ. तेव्हा आम्हाला आनंद काय तो खरा अनुभवायला मिळाला. कारण ज्या वेळेस मला जे मिळाले त्यावेळेस मी इतर बांधवांना देतो. मला स्पॉन्सर होता मी कोणाकडे देतो ज्यांना आपण स्पॉन्सर म्हणतो. मी ज्यावेळेस त्यांना द्यायला लागलो हा कार्यक्रम सकाळी 8ला जायचो त्यांच्या घरी किंवा कुठेतरी बाहेर लॉज किंवा काय रूम घ्यायचो. त्याचं 700 रुपये भाडं 800 रुपये भाडं द्यायचं पुण्यामध्ये. दिवसभर त्यांच्यासोबत स्टेप वर्क करायचं. रात्री 8-8:30 ज्यावेळेस घरी यायचो याचा मला चेहऱ्यावरती समाधान असायचं. बॉस आज कुठं स्वार्थाने वागला नाहीस. तुला जे मिळाले ते तू फुकट दिलं. कुठलेच 1 रुपयाची अपेक्षा न ठेवता निरपेक्षपणे मला सेवा करायची. शेअरिंग मध्ये नाव त्यांनी घेऊ नये. माझा गावगावा करू नये. त्याच्या हृदयात त्यांनी माझं स्थान त्यांनी त्याच्या हृदयात निर्माण काही गरज नाहीये. मी माझ्यासाठी करतोय. मी द्यायचंय मला फक्त. आणि मग मला कळायला लागलं की हा शाश्वत आनंद हा चिरकाळ टिकणारा आनंद कसा मिळणार आहे. तर मला माझ्या स्पिरिच्युअल ग्रोथ वरती स्पिरिच्युअल मेंटेनन्स ज्याला म्हणतो आपण की माझ्या आध्यात्मिक स्थिरचित्ततेवरती अवलंबून आहे आनंद. आणि शेवटचं वाक्य सांगतो आणि थांबतो मी. BWनी खात्रीने लिहून दिलेले ॲज बीन फिजिक्स पान नंबर 8 ते माझ्या डोक्यात राहिले म्हणून पान नंबर सांगितलं बरं का. म्हणजे या पुस्तकी किडा नाही. त्यात ते स्पष्टपणे सांगतात की मद्यमुक्तता दारू थांबणे ही मद्यमुक्ततेची सुरुवात आहे. सुधारणेची सुरुवात आहे. फक्त सुरुवात आहे. शेवट नाहीये. दारू सुटली किंवा थांबली म्हणजे शेवट नाही. ते म्हणतात पुढे जाऊन की यश अपयश दुःख आजारपण अगदी मृत्यू सुद्धा या कशानेही विचलित न होता एक नवजीवन आम्ही 12 पायऱ्यांच्या मदतीने जगू शकतो. खरं जगू शकतो यार बॉस. गॅरंटी दिलेली. माझी आजी वारली त्या दिवशी सकाळी ज्यावेळेस 9:30 वाजता वडिलांचा फोन आला की तिची तब्येत डाऊन होत चालली तर मी रडत होतो नदी रोडला झेडब्रिजच्या खाली गाडीवर मित्र मेंबरशी बोलत. आणि ज्या आजी जाणारे ह्या भीतीने ह्या भावनेने मी रडत होतो. आणि तीच आजी त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता गेली. आणि मी शांतपणे सगळं परिस्थिती हँडल करत होतो. ही ताकद कोणी दिली. माझी नाहीये. हा अहंकार माझा नाहीये. हे फेलोशिपने दिलेलं मला. स्वीकार कर. तिचं वय झालेलं आहे. तिला सोडवलं परमेश्वराने तिच्या त्या त्रासातून. ते झोपल्यानंतर होते काय जखमा ज्या होतात त्या जखमा तिला सुरू झाल्या होत्या त्या. आणि ते त्रास द्यायचे तिला. आणि तुझी काय इच्छा आहे तिने 100 वर्ष जगावं. तिचं वय 93-94 वर्षी गेली ती. माझी इच्छा होती देवा 100 वर्ष जगावं. कशाला. तिचं आता जाणं महत्वाचं का तुझ्यासाठी 100 वर्ष जगवणं महत्वाचं होतं. तिचं जाणं महत्वाचं होतं. शांतपणे स्वीकारू शकतो मी कदाचित आनंदाच्या शोधामध्ये खूप अवघड जाईल माझा प्रवास. आनंदाचा शोध नको घ्यायला. माझा आता घ्यायचे दिवस संपले. आता द्यायचे दिवस आले. आयुष्यभर घेत राहिलो. माझ्या घरच्यांनी अजून लग्न झाल्यानंतर मला सांभाळवं असंच मला वाटायचं. जबाबदारी न घेणारा. 2 पॅरामीटर्स आहेत ए मध्ये. नम्रता आणि जबाबदारीवरती आमची सॉव्हरेनिटी मोजली जाऊ शकते. जबाबदारी न घेणारा बेजबाबदार व्यक्तिमत्व बेफिकीर व्यक्तिमत्व बस ना. आणि मग मला कळायला लागलं की अरे मला हे स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स म्हणजे काय. हा आध्यात्मिक जागृती म्हणजे 4 हात येत नाहीत. 2 तोंड होत नाहीत एकाचे. काही वेगळं होत नाही. तेज बीज काही येत नाही. मला माझ्या चुकांची जाणीव होते आणि मला चूक करायची आहे ती मला पॉज घेता येतो. बस थांब. परिणाम बघ काय होणार. आयला आवाजच यायचा ना आधी. आता तो आवाज यायला लागला. आता मला थांबलं पाहिजे. आणि मग मला कळतं की माझ्या रोजच्या दैनंदिन जीवनातल्या श्रद्धा आणि स्वीकार परिस्थितीचा स्वीकार
आजूबाजूच्या लोकांचा आहे तसा स्वीकार आणि माझ्या स्वतःचा आहे तसा स्वीकार केला ना एकदा, नंबर त्याला सुरुवात होते त्या क्षणी. मी जर सहन करत बसलो परिस्थितीला आणि लोकांना तर ब्लास्ट होणार, मी घोडेच लावणार, स्वतःला पण लावणार. मी एक चालता फिरता बॉम्ब आहे माहितीये का, खरं सांगतो तुम्हाला. मी स्वतःचा उद्ध्वस्त करतो, घरच्यांना पण उद्ध्वस्त करून टाकू शकतो एका क्षणात. एवढा घायरडा राग आहे माझा. शांत, भावनिक आणि आध्यात्मिक स्थिरचित्तता त्या परमेश्वराला मागतो. आता एवढंच दे बाबा, आता ना तुला काय द्यायचं ते दे, नाही दिले तरी केच्या आयला का. मला माहिती आहे उपाशी घंटा झोपत नसतो आपण. अन्न वस्त्र निवारा सगळ्या गरजा पूर्ण करतो तो परमेश्वर. हेच अजून काय पाहिजे. आपण मला बोलायची संधी दिली, सर्वांनी शांतपणे ऐकलं. धन्यवाद.